can record this thing. Because today is a subject which is not directly plastic. आज मी जे त्या इंडस्ट्रीत गेलो होतो तिथे पण बोलत होतो. मला त्यांनी खास बोलवलं होतं ॲज अ स्पिरिच्युअल ॲडवायझर म्हणून. ते जे आहेत त्यांचं नाव आहे निलेश इनामदार. आय नो हिम फॉर अबाउट 20 years. ही रन्स अ कंपनी कॉल्ड पॅटपर्ट टेक्नो. आणि ही इज द सायंटिस्ट बिहाइंड दिस मशीन. हे जे व्हेरी मशीन नाईस. त्यांनी कॉलेजमध्ये होतं तेव्हा त्यांनी प्रेशर कुकरमध्ये एक्सपेरिमेंट सुरू केले बापरे. आणि आज ते नेदरलँड्सला सप्लाय करतात. नेदरलँड्सला आफ्रिकेमध्ये ते मशीन सप्लाय करतात ते. बापरे. आणि ही इज ट्राईंग टू ग्रो द कॅपॅसिटी टू 25 टन्स. तर त्यांना इन्व्हेस्टमेंट शोधत होते. शेवटी त्यांनी नेदरलँड्समधनं त्यांचे जे पैसे जमा झाले त्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटमधनंच ते 25 टनचं मशीन लावतात. तर डेली 25 टन ते प्रोसेस करणार. Which is बापरे. amazing actually. 25 tons a day is not a. नाही, दिस इज नॉट अ जोक. He is tied up with one Modi family, which has the largest number of pyrolysis installations in India. ओके. आणि मोदी फॅमिली त्यांना म्हटलेले आहेत निलेश इनामदारना की तुम्ही हे 25 टनचं रन करा 2 वर्ष. देन आय विल टेक इट फॉर इम्प्लिमेंटेशन अँड देन यू गो फॉर युअर फर्दर रिसर्च. वाह, बहुत बढिया. तर तेवढं त्यांच्या मागे बॅकिंग म्हणून ते मोदीज फॅमिली उभी आहे. बहुत सही. कारण त्यांनी ह्यांचं नगरला ह्यांचं एक 2.5 टनचं मशीन आहे. अच्छा. तिथं ते मोदी फॅमिलीचे सगळे लोक आले होते बघायला. बिकॉज मोदी फॅमिली इज लाईक वन ऑफ द बिगेस्ट फॉर पायरोलायसिस. आणि दे सेड दॅट दिस क्वालिटी दे आर नॉट गेटिंग एनिवेअर इन इंडिया. सो ऍक्च्युअली फ्लॉलेस लिक्विड आहे अक्षरशः. म्हणजे हे ते मोदी काय करणार आहेत ह्याला रिफाईन करणार आहेत फर्दर. बरोबर. तर त्यांना हे रिफायनरीसाठी पाहिजे. तर ही इज रेडी टू बॅक एनी नंबर ऑफ मशीन्स इन इंडिया प्रोव्हाइडेड निलेश इनामदार अँड पीपल लाईक अस विल से मशीन आहे आणि त्याला दर एव्हरीडे 6 टन्स प्लास्टिक जाणार. बापरे. तर ते कसं करायचं ते आम्ही बघतोय आता. वाह. हाऊ टू डू दॅट. तर द मोदीज आर सेइंग दॅट यू वरी ओनली अबाउट द टेक्नॉलॉजी, सप्लाइंग द प्लास्टिक वी विल डू म्हणतात. आम्ही म्हटलं तुम्ही कसं काय करणार. म्हणे आमच्याकडे डिपार्टमेंट आहे सोर्सिंग करायसाठी आणि आम्ही सगळ्या मेजर इंडस्ट्रीजकडनं सोर्सिंग करतो. बरोबर. आणि इंडस्ट्रियल वेस्ट हे सेम टाईपचं वेस्ट येतं. तुमचं इलेक्ट्रॉनिक कोणती इंडस्ट्री असेल तर त्यांचं प्लास्टिक हे सेम टाईपचंच येतं परत. आणि दॅट इज रिक्वायर्ड फॉर पायरोलायसिस. आणि प्युअर वेस्ट असतं ते. प्युअर प्लास्टिक वेस्ट असतं ते. प्युअर असतं. तर आज हा विषय दिवसभर होता म्हणून बोललो मी. नाही, छान. खरंच छान. हॅलो कॅप्टन, नमस्कार. आय डिड नॉट नो यू आर फ्री टुडे. नाही. हॅलो तुषार, सारंग, विशाल. So from Hello sir. Hello. 2 o'clock to nearly 7 we were with that industry, Raju. I will tell you all about it. अच्छा. You went and came or you're there? Maybe I came back around. You came back. I started back at 7. Okay. I reached in time here at 8 o'clock. वेळेत पोहोचला. Okay. Yeah. So we will wait for a few minutes and then we will start. थांबूया. तर तुषार भाऊ आहेत इथे आणि सारंग आहेत, ज्यांना आपण आत्ता भेटलो होतो. आय डू नॉट नो इफ प्रणिताजी इज देअर विथ तुषार दे. सो वी विल सी हाऊ इट गोज नाउ. No, she is not with me. Actually, ती माहेरी गेलेली आहे. ओ, शी इज ऑन अनदर. तर त्यांना पण म्हणत होत्या त्या प्रणिताजी वॉज सेइंग की शी इज हॅव्हिंग इंटरनेट इश्यूज म्हणून. त्या तिकडे माहेरी आहेत, ते खेडेगावर आहेत, तर कदाचित नेटचा इश्यू. So let her come in and out. We can go through this because today it is not actually about plastic. हा वेगळाच विषय आहे. सागर मंथाना. अरे, शी इज अबाउट टू कम इन. तुमचं जोशी पळसकर दोन्ही नाव आहेत का? पळसकर जोशी आहे आमचं. पळसकर. पळस नाव हे झाडाचं का गावाचं? आम्ही पळशाचे आहे. आमचं ऍक्च्युली जोशी नाव आहे, पण पळशाचे पळसकर नाव. पळसकर. I'm familiar with that. My father told me that our original name is वैद्य, पण आम्ही बोधनचे असल्यामुळे बोधनकर. ओके. मग ते वैद्य राहिलंच बाजूला. तर एक जागेचं नाव आहे आणि एक मला वाटतं प्रोफेशनल नाव आहे. प्रोफेशनचं. बरोबर. सो कैप्टन, यू आर सेइंग समथिंग अबाउट VIT. बोलो, 1-2 मिनट में शुरू करते हैं हम. उसके पहले VIT का क्या चल? विश्वकर्मा इंस्टिट्यूट. व्हाट डू दे? 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर होतो ना. हो.
दे वॉज असोसिएटेड विथ द ग्रुप हेडक्वार्टर आणि त्यांच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ग्रुपच्या खाली एक 6-7 वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत. द मोस्ट फेमस वन इज VIT. राईट. आणि कोइंबतूरमध्ये पण एक VIT झाल्यामुळे these people had a bit of a issue, but they said the whole market is calling them VIT, so what can we do? Even they have changed their name to VI Group, Vishwakarma Institute Group. तरी लोक त्याला VITच म्हणतात. But that's the brand that they have built. In spite of all the institute, they are still called VIT. तर त्यांचं एक VIT होतं आणि they had also started VIIT, Vishwakarma Institute of Information Technology. And later they got a sanction to become an independent university. So now it's a Vishwakarma University. दगडू हलवाईच्या जवळ होतं तेच. कुठे होतं? ओरिजिनली दगडू हलवाईच्या जवळ होतं. करेक्ट. दगडू हलवाईचं तिथे त्यांचं हेड ऑफिस होतं. राईट. बेलबाग चौक, सेंटर ऑफ पुणे. So Now they've VIT is calling for the inaugural session for the 4,000 students. हा, तर त्यांचं जे इंडक्शन आहे, तर VIT and VIIT have been combined as one institute. So the number of students who have joined for first year is 4,000. तेवढं ऑडिटोरियम आहे म्हणतोस तू? And the auditorium has capacity of 700. ओ माय गॉड. अच्छा, So they will do multiple rounds. हो, मल्टिपल राऊंड्स करणार. हो, तर 4,000 लोकांना कव्हर करायचं ना, तर मग ते वेगळे वेगळे राऊंड्स करतील ते. अरे मग रोटेशन वरती ओंकारला एकदा तू एकदा मी असं करता येईल आपल्याला तर. तशी करते. टू टेस्ट वेदर काय all Preparedness, our ability to- coordinators should take it. Yeah. No, definitely we can look at that as an option. Or my thought was that all of that you will do असं मला वाटतंय because you हो. created it. Let Onkar do his own. So आपण सुरू हो, how करायचं. is- मला वाटतं 5 जण आलेत. Yeah, सुरेखा मोडक जी आले. प्रीती तिथं महाजन जी फ्रॉम नाही, दुसरं एक छोटंसं सांगायचं राहिलं विनू, हा बोल ना. is that they have environmental science as a subject. आणि मी जेव्हा त्यांना सागर मित्र आणि ग्लोबल कूलिंग वगैरे बोललो, तर दे सेड वी कॅन प्रॉबेबली इंट्रोड्यूस दिस एज वन ऑफ द मॉड्यूल्स इन द करिक्युलम. Because they're a Absolutely, university. we want it. They're a university. So I said, of course, most welcome. Tell us what is required. We'll come and have another detailed discussion. अरे केलंच पाहिजे. तर ते बघूयात कसं होतं. पण सो बोथ दीज फ्रंट देयर वॉज अ बिट ऑफ अ डिस्कशन. ठीक आहे, गुड. VIT, MIT, DY पाटील हे सगळे ह्या सगळ्यांनी केलं. भारतीय विद्यापीठ की वी आर थ्रू. Yeah. 4-5 युनिव्हर्सिटीजनी केलं. गुड इव्हनिंग. तो वी विल स्टार्ट नाव. द अदर्स हू कम इन आपण कॅचअप करू. येस. ऑल राईट, हिअर गोज. तर स्वागत आहे सगळ्यांचं. आपण सेशन 2 सागर मंथन मध्ये आहोत आणि प्लास्टिकच्या पेक्षा थोडंसं हटून हा विषय आहे. हे सागर मंथनचं जे माझं बोलणं ऐकू येत आहे ना क्लिअर राजू? हो, ऐकू येतं, क्लिअर ऐकू. ओके. तर सागर मंथन हे मॉड्यूल इन्क्लूड करण्याचं कारण असं की आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कुंभमेळ्यासाठी नॉलेज पार्टनर म्हणून घेतलेलं आहे थ्रू द नाशिक डिव्हिजन अँड थ्रू नाशिक जिल्हा. आपलं नाशिक डिव्हिजन आणि नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर. नाशिक डिव्हिजनमध्ये 5 डिस्ट्रिक्ट्स येतात. नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर आणि आणखी कोणतं रे विशाल? जळगाव. नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक हे 5 डिस्ट्रिक्ट्स येतात. तर तिथे सागर मित्रला त्यांनी घेतलेलं आहे आणि वी सेड की वी विल स्टार्ट विथ द कॉर्पोरेशन फर्स्ट. सो 540 स्कूल्स घेतलेले आहेत. तर ह्याचं कारण असं आहे त्यांनी आपल्याला कुंभमेळ्यासाठी घेतले. कुंभमेळा जुलै-ऑगस्टमध्ये गर्दी होणार आहे. तिथे मॅक्झिमम गर्दी जुलै-ऑगस्टमध्ये येणार आहे. आपण 1 वर्ष आणखी आहे त्याला. तर आपल्याला सागर मंथन हे भारतीय परंपरेमध्ये हे 2 शब्द सगळ्यांना माहीत आहेत, जे थोडा बहुत अभ्यास जरी केला तरी. कारण कुंभमेळ्याच्या गोष्टीची सुरुवात सागर मंथनाची आहे. म्हणून आपण डेलिब्रेटली सागर मंथन कुंभ ह्या 2 गोष्टींना एकत्र करून मर्ज करून एक सेशन तयार केले ज्याचा प्लास्टिकशी संबंध येतो इव्हेंच्युअली. पण ह्या कुंभमेळ्यामध्ये घ्यायचं काय? 540 शाळांमध्ये टीचर्स बरोबर काय घ्यायचं? विद्यार्थ्यांबरोबर हे पोचेल जेव्हा पोचेल ते. पण द टीचर्स शुड अंडरस्टँड वाय आर वी डुईंग सागर मित्र कार्यक्रम. आणि सागर मैत्रीमध्ये सागर या शब्दाचा अर्थ थोडा गहराईने समजला पाहिजे.
लहान मुलांना सागर म्हणजे खाऱ्या पाण्याचा सागर वाटला तरी चालेल, पण मोठ्या माणसांना कळलं पाहिजे की ऍक्च्युली 3 सागर आहेत, 3 समुद्र आहेत. तर 3 समुद्र काय आहेत, कोणते आहेत हे बघण्यासाठी हा एक दीर्घ अभ्यास आहे. याच्यामध्ये टेक्निकॅलिटीज ऑफ रिसायकलिंग वगैरे हे शेवटी शेवटी आपलं बोलण्यामध्ये येईल, कारण प्लास्टिकचा संबंध आहे. पण मला आधीच बोलायचं आहे की आपण ह्याच्यामध्ये भारतीय अध्यात्मामध्ये जातो. तर अकोलांच्या शाळांसाठी आणि इतर प्रजेसाठी आपण सागर मित्र पवन मित्र अभियान ह्याचं प्रयोजन करून आपण एकत्र बसलोय मित्र सगळे. पर्यावरण मित्र आहोत आपण सगळे. पहिलं इनॉग्रल सेशन झालंय आपलं. सागर मित्राचं एक ब्रॉड आउटलाईन आपण बघितली. 3 सेशन्स उरलेत, त्यातलं हे 2 नंबरचं आहे. 4 सेशन्स पैकी 2 नंबरचं सेशन. कालच्या ऐवजी आज घेतोय, त्याचं मी माफी मागतो. काल थोडं मला खूपच अर्जंट काम काही आलं होतं म्हणून मी सकाळी लिंकच पाठवली नाही. आय गॉट रिअली डीपली कॉट अप इन समथिंग. तर थँक्यू फॉर कमिंग टुडे. कालचं मिस झालं. तो 11/6 10च्या ऐवजी 11 तारीख आली. सेशन 2 सागर मंथन मध्ये आपण जातो. मागच्या वेळेस आपण केलं त्याचं ग्लिम्प्स आहे फक्त आहे की ग्लोबल वॉर्मिंग, तर आपल्याला ग्लोबल कुलिंगकडे जायचं. दिस ऑल्सो अ ग्लिम्प्स. सागर मित्र सारखे कार्यक्रम आहेत इथे. सागर मित्र हा विषय असल्यामुळे आणि नाशिक हा विषय असल्यामुळे कुंभमेळ्याचा, सागर मंथन हा शब्द आपण वापरतोय. कुंभमेळ्याचा विषय, नाशिकचा विषय, म्हणून नाशिकमध्ये सध्या जे एक्सपॅन्शन आपलं आहे, 230 शाळा ऍक्टिव्हेटेड आणि 300 मोर स्कूल्स वी विल ऍक्टिव्हेट आयदर दिस मंथ ॲट द एंड ऑफ द मंथ. आज माझं बोलणं झालं नाशिककरांशी की आयदर दे विल कॉल अस इन द लास्ट वीक ऑर इन द फर्स्ट ऑर सेकंड वीक ऑफ जुलै टू ट्रेन द रिमेनिंग 300 schools, मीन्स टू ट्रेन द रिमेनिंग 600 टीचर्स. तर आपण मागच्या वेळेस बघितलं की बिहेवियर चेंज मध्ये आपण कुंभमेळ्यासारख्या जागेवर जर गेलो तर आपल्याला हाय इम्पॅक्ट ट्रेनिंगचा मोठा वेन्यू मिळतो. आणि शाळेमध्ये गेलो तर आपल्याला रेग्युलरली हाय इम्पॅक्ट ट्रेनिंग मिळत राहतं, कारण लहान लहान मुलं खूप इझिली घेतात सगळं आणि लहान मुलांची संख्या खूप असते. आणि त्या संख्येपर्यंत युजली हायस्कूल स्टुडंट्सची संख्या 1/5 ऑफ द पॉप्युलेशन असते. तर हायस्कूल स्टुडंट्सपर्यंत जर गेलं तर ते बिकम एम्बेसिडर्स टू टेक टू द पेरेंट्स, बालक टू पालक. म्हणून हे मागच्या वेळेस आपलं थोडं बोलणं झालं होतं की 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना जर घेतलं तर बालक टू पालक कार्यक्रम होतो. आणि आपल्याला सागर मित्र ह्या स्पेसिफिक कार्यक्रमामध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथकडे चाललोय हे आपल्याला 16 वर्षामध्ये, म्हणजे एका तपाच्या वरती काम झाले तर 16 वर्षामध्ये आपल्याला कळलंय की अरे दिस इज गेटिंग एक्सेप्टेबिलिटी. टुडे वी वर विथ अ रिसायकलिंग इंडस्ट्री विच कॉल्ड अस ॲक्च्युली, आणि दे आर क्रिएटिंग अ प्लेस फॉर स्पिरिच्युअल ॲडवायझर in an organization which is going to be named as Advanced Energy Research Organization. And their first machine they are putting up is 25 tons of plastic to be recycled. For those who came late, त्यांच्या त्या प्लास्टिक रिसायकलिंगचं हे आउटपुट आहे, पेट्रोल सारखं दिसतं, याला पेट्रोलचाच वास येतो. आज मी बघून आलो, ते 25 टन पर डेचं करतायत ते. आणि अमेझिंग पार्ट इज currently in some of their installations in the north, for every kilo of plastic they are getting more than 3/4 ऑफ अ लिटर. म्हणजे दीड किलो प्लास्टिक असेल तर 1 लिटर यायला लागले हे लिक्विड. ची इज अन अमेझिंग रिप्लेसमेंट. अमेझिंग. तर वी आर पार्ट ऑफ अन इंडस्ट्री वेअर टुडे आय स्पोक टू देम ओनली अबाउट प्रेयर्स. बरं का, त्यांचे 3 डायरेक्टर्स होते, त्यांच्याबरोबर आपण फक्त कुंभमेळा आणि प्रेयर्स बद्दल बोललो आणि आजचा विषय बोललो. आणि दे वॉन्ट अस टू कम अगेन अँड अगेन. आणि तिथे जे प्लांट्स लावणार आहेत, आम्ही सांगितलं तिथे नक्षत्र वन लावा, नुसते प्लांट्स लावू नका. So we will be very deeply involved culturally and spiritually with one of the cutting edge research organizations called Patpat Techno. And they are involved with, they have just come back after 6 months in Netherlands, having created 6 टनाचे 10 मशीन्स त्यांनी 6 शहरामध्ये लावून आले. डेली 6 टन्स रिसायकल होते, विच इज अमेझिंग. आणि तिथे हे जे लिक्विड येते ते त्यांच्या रिफायनरीमध्ये टाकून आणखी रिफाईन करतायत ते नेदरलँड्सची लोक. तर मला हे बोलायचं होतं की आज मी जे आध्यात्मिक बोलणार आहे ते सागर मित्राच्या माध्यमातून एकदा कोणाशी कनेक्ट झालं, टीचर्स असो, NGOज असो, इंडस्ट्री असो, पॉलिटिशियन्स असो, whoever we connect with, we eventually bring them to prayer and we eventually bring them to the Adhyatma which we are going to speak today.
आणि वी आर गोइंग टू ट्राय अँड युटिलाइज द कुंभमेळा ॲज द व्हेकल टू टेक दिस टू ऑल ऑफ इंडिया. आणि वी आर ऑलरेडी प्लॅनिंग फॉर दिस कुंभमेळा, नेक्स्ट कुंभमेळा आणि नेक्स्ट कुंभमेळा. 20-20 कोटी लोक येतात हो एकेका महिन्यामध्ये इथे. तर त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातनं निसर्गाशी जोडायसाठी म्हणून नदीकडे येतात, तर आपल्याला त्यांना समुद्राशी जोडायचं. आज ते आपण नदीशी जुळता जुळता कुंभमेळ्याच्या माध्यमातनं जर आपल्याला भारतीय प्रजेला अख्ख्या भारतातनं तिथे लोक येणार आहेत, त्यांना सागराशी जर जोडायचं आहे आणि सागराच्या सेवेशी जोडायचं आहे आणि प्लास्टिक वेचणं आणि प्लास्टिक न फेकणं ह्याच्याशी जोडायचं आहे, तर ॲज ट्रेनर्स आम्हाला ते कुंभमेळ्याच्या मागची गोष्ट शिकून घ्यावी लागली. आणि ती गोष्ट या लहान मुलांपर्यंत कशी पोचवायची, आधी स्वतःपर्यंत कशी पोचवायची, ती आहे तरी काय गोष्ट. त्या गोष्टीची सुरुवात आहे की सागर मंथन झालं आणि त्याच्यानंतर जे काही आहे ते सगळं झालं. सागर मंथनातनं अमृत आलं. तर सागर मित्र ह्या धारेमध्ये जे येतात त्यांना सागर मंथन मधनं आम्ही घेऊन जातो. हे आपण काल बघितलं की लहान मुलांना आपण सागर मंथन वगैरे ह्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी न बोलता डायरेक्टली प्लास्टिकचं काम देतो आणि समुद्र वाचतोय रे बाबा हे त्यांना सांगतो. त्याचं आपण ऐकलंय ते गाण्याने सुरुवात करतो. मी आपल्या एंडिंगला हे गाणं होतं. सागर बच गया, सागर बच गया, बच्चों ने उसे बचाया। मछली खुश है, मछली खुश है, सबने प्लास्टिक उठाया। आप भी उठाओ, हम भी उठाओ, उठ गया प्रदूषण साया। बालक बदला, पालक बदले, बच्चों ने सिखाया। बालक बदला, पालक बदले, बच्चों ने सिखाया। सागर बच गया, सागर बच गया, बच्चों ने उसे बचाया। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पूर्वीचं जे गाणं आहे ते आपण ऐकलं म्हणून मी त्याच्यात जात नाही. दॅट वॉज अ समरी अप टू व्हॉट वी डिड लास्ट टाइम. की लहान मुलं कामं करतात आणि त्याच्यामुळे पेरेंट्स बदलतात आणि समाजामध्ये बदल आणतायत. आता हरित कुंभमध्ये सागर मित्र प्रतिज्ञा ही नाशिकच्या लोकांकडनं आपण करून घेतो. ती आत्ता मी इथे आल्यानंतर अर्धा तास होता माझ्याकडे, तेव्हा मी ती अकोल्याचं आणखी तयार केलं नव्हतं. ते मी आत्ता तयार केलं. मी अर्धा तास होता माझ्याकडे बिटवीन 8 o'clock and 8:30. हे गाणं खूपच हा. सुंदर आहे. मला फार आवडलंय सागर बच गया. खूप म्हणजे खूपच सुंदर, अतिशय सुंदर. मी तुम्हाला म्हणणार होतो ऍक्च्युली की हे सगळं हे पाठवणार मी पाठवा. तुम्हाला, सगळं पाठवणार. प्लीज प्लीज, खरंच हा, खूप अगदी म्हणजे अगदी आम्ही जेव्हा शाळेत ट्रेनिंग सेशन घेणार किंवा आम्ही जाणार ना, नक्की आम्ही म्हणजे अगदी नक्कीच हे करणार आम्ही म्हणजे हेच करणार. आमचं पहिल्यांदा आम्ही लहान मुलांना आत्ता आत्ता ऐकवलं होते, कारण आत्ता तयार झाले होते. तर ती मुलं म्हटली आम्हाला परत ऐकायचंच म्हटलं ते. खूपच सुंदर गाणं आहे ते, म्हणजे असं मनाला भिडणारं गाणं असं. छानच वाटतं, एकदम छान वाटतं असं. आणि एक तुम्ही नोटीस केलं असेल तर ते गाणं चालू असताना त्याच शाळेतल्या मुलांनी आणून ठेवलेलं प्लास्टिक दिसतं. मग त्या मुलांना बरोबर. दिसतं की अरे आपण मोठ्या लोकांना बदलतोय, विच इज ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर अस टू डू विथ देम. खरंच आहे, की खरंच. तुम्ही यू आर द चेंज मेकर्स. दे आर द प्रिन्स अँड प्रिन्सेस, शहजादा शहजादा शहजादी. आपण त्यांचे नोकर म्हणून काम करू. आपण त्यांच्यासाठी इतकी घाण करून ठेवली आहे. तर इट इज खरंच ऑन आहे. अस टू से की लुक यू गायज आर प्लिकिंग प्लास्टिक विच वी नेव्हर डिड इन आवर चाइल्डहुड. तर त्या सेवाभावाने आपण जाऊ. आपण आहोत सगळे तसे. एकमेकांना बोलत राहिलं तर आपलं आणखी रिफाईनमेंट होतं म्हणून बोलायचं. तर अकोल्यासाठी मी थोडं आत्ता आत्ता अर्ध्या तासात जे केलं ते खाली आहे बघा. ते वाचता जरी नाही आलं, बारीक असेल तर मी वाचतो नाही दोन्ही नाही, भाषेत. वाचता येतंय, वाचता येतंय, वाचता. दोन्ही भाषेत वाचतो मी. वी द पीपल इन इच फॅमिली ऑफ अकोला डिस्ट्रिक्ट. फॅमिली हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे मी अकोल्याला नाही बदलत आहे, फक्त माझी फॅमिली बदलायची. मग ते अचिवेबल वाटतं. वी द पीपल इन इच फॅमिली ऑफ अकोला डिस्ट्रिक्ट
pledge to segregate our family waste plastic at home and to send it for recycling to protect Morna, Purna and Tapi rivers and basins and the ocean forests. मराठीत आहे, आम्ही अकोला जिल्ह्याच्या प्रत्येक कुटुंबातील नागरिक प्रतिज्ञा करतो की आपापल्या घरातील प्लास्टिक कचरा वेगळा जमा करून रिसायकलसाठी पाठवू व मोरणा, पूर्णा व तापी नदी खोरे आणि सागर वनरे यांचे रक्षण करू. तर हे सगळंच तुम्हाला by the time we come to the fourth and complete it, within 2-3 days of that, we will be sending you the PowerPoints. So all of this is open source material which will be with you. तर आज आपण सागर मंथन मध्ये आलो. मी आता ते पूर्ण 4 सेशन्सचं डिटेलमध्ये जात नाही. आपण बघितलंय सागर मंथन आज आहे. नेक्स्ट सागर प्रदूषण आणि नेक्स्ट सागर शुद्धी. याचं कंटेंट दिलेलं आहे. सागर मंथन मध्ये स्वतः व विद्यार्थ्यांमध्ये आतील करुणासागर हा समजणे. लहान मुलांच्या लेवलवर आपण शिकतोय की त्यांना करुणासागर सांगायचा कसा. पण आपल्याला त्यांना जर करुणासागर सांगायचं तर आपल्याला 3 समुद्र समजून घ्यावे लागतात. तर ते 3 समुद्र काय आहेत हा आजचा विषय आहे. सागर मित्रमध्ये या 3 समुद्रांची मैत्री आहे. आधी आधी वाटतं आपण समुद्राशी मैत्री करतोय, समुद्रामध्ये प्लास्टिक गेलं, समुद्र आपला मित्र आहे, आपण समुद्राचा मित्र बनायचं. पण ॲज वी गो डीपर इन टू इट आपल्याला दिसतं की विश्वाच्या संकल्पामध्ये 3 समुद्राची निर्मिती आणि ते 3 समुद्र एकत्र आणतोय विश्व. आणि ते कोणी थांबवू शकणार नाही कारण विश्वसंकल्प आहेत. तुम्ही आम्ही जर ह्या खाऱ्या पाण्याच्या समुद्राकडे येतोय तर त्याचा संकल्प आहे म्हणून आपण ओढले जातो. हे जर कळलं तर आपण किती शाळा जोडायच्या हा प्रश्न जातो. आणि आपण एक शाळा जोडताना संपूर्णतः जोडायची, त्याच्यासाठी आपण स्वतः 3 समुद्र समजले पाहिजेत. म्हणजे हे लाईटली न घेता त्याच्या डेप्थपर्यंत स्वतःला घेऊन जायचं, सागराच्या गहराईपर्यंत. ते 3 सागर आहेत. एक 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जो त्रिवेणी संगमावरती कुंभ झाला, कुंभमेळा त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना सरस्वती प्रयागराजला. या त्रिवेणी संगमावर जो कुंभ झाला त्याच्यानंतरचा हा कुंभ जो होतोय सिंहस्थ, तिथे पहिल्यांदा असं झालं पाहिजे भारतीय इतिहासामध्ये का 3 सागरांचा कुंभ आहे. 3 सागरांचा कुंभ आहे. बिकॉज वी आर नॉलेज पार्टनर्स अँड वी विल गेट 530 schools, वी आर गोइंग टू एन्श्योर दे आर ऑल्सो गिव्हिंग अस 1298 villages to train the sarpanch and gram sevak. So we will ensure that that depth of population understands that this Kumbh is unique in the history of India, that this is the uniting of 3 oceans. हे काय, ह्याचा अर्थ काय म्हणजे आजचं सेशन. सो इट इज सीन टू बी हेवी सेशन बाय सम पीपल, बट ॲक्च्युअली इट इज अ सेशन जे आपल्याला हलकं करून टाकतं. तर सागर मंथनमध्ये करुणासागर समजून घ्यायचं आहे. पण करुणासागर हा एक सागर आहे, क्षारसागर एक सागर आहे. क्षारसागर म्हणजे खाऱ्या पाण्याचा सागर, करुणासागर म्हणजे द ओशन ऑफ लव्ह इनसाइड अवर हार्ट. आणि तिसरा सागर आहे द युनिव्हर्स विच इज द ओशन ऑफ एनर्जी. हे आपलं बेसिक झाल्यानंतर एका शाळेमध्ये आपण सागर मित्र शिकवल्यानंतर 3 महिने झाल्यानंतर ॲडव्हान्स कोर्समध्ये जे सागर मित्र डॉक्युमेंटेशन आहे, फॅमिली, स्कूल, पेरेंट्स, हाऊसिंग सोसायटी आणि ट्रान्सपोर्ट आणि गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स आणि हे सगळं जे सागर संघटन आपल्याला करायचं आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स आहेत. त्याच्याबद्दलचं ब्रेन स्टॉर्मिंग असतं. वी विल लर्न फ्रॉम यू, यू विल लर्न फ्रॉम अस, असं ते पुढचं आहे क्वेश्चन आन्सर सेशन्स. सागर साधना, सागर संघटन, सागर अभियान. पण आय विल कम बॅक टू, हे सगळं मी स्किप करतो, मागच्या वेळेस झालंय आपलं. NEP मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे सांगायचं, हे सगळं झालंय. I do not know if we have seen this movie, but we can see it for about half a minute to 1 minute. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची हाय. DY पाटील जे युनिव्हर्सिटी आहे त्यांच्या NSS ग्रुपनी हे काम घेतलं आणि त्यांचं पहिल्या कलेक्शनमध्ये ड्रोन वगैरे वापरला, खाली उभे राहिले, का तरी ग्रेटच केलं त्यांनी. पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची.
मी हे मुद्दाम थांबवत असतो इथे. हे पुढे जे आहेत ते व्हाईस चान्सलर आहेत स्वतः. आणि त्यांनी आपलं 1.5 तासाचं सेशन ऐकल्यानंतर त्यांनी टीचर्सचं वेगळं सेशन घेतलं, 60 टीचर्सचं. त्यांना 2 तास थांबायला सांगितलं आणि सगळं सागर मित्र समजून घेतलं 2 तासामध्ये. आणि टीचर्स पहिले आणून ठेवतात आणि एखाद्या यज्ञासाठी समिधा आणल्यासारखं आणतात. These are the junior teachers coming. तर इथे त्यांना सांगायचं आहे की हे नवीन प्लास्टिकच्या बॅगा घेऊ नका. मार्केटमध्ये जाऊन जुनं पोतं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये करायचं. डोंट बाय न्यू. तर ते वेळ लागतो. एखादं कल्चर रुजवल्यानंतर सायकल चालवताना पडतात खाली लोक आणि त्यांना सांगावं लागतं. आधीच आपण लगेच क्रिटिसाइज नाही करत, त्यांना थोडं काम रुजू देतो आणि मग नंतर त्यांच्याशी शांतपणे जाऊन बोलत राहतो. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघा. ते स्टुडंट्स आणतायत, मी ह्याच्यात डिटेलमध्ये जात नाही. हे पण मला वाटतं एक स्लाइड घेतलेली आहे मागे, की आपण समुद्राकडे लक्ष आणतोय. आज सागर मंथन आहे म्हणून मी क्षारसागर, 3 सागरांपैकी एक सॉल्ट वॉटर ओशन, त्याच्याकडे लक्ष आणलंय. नाव वी हॅव चेंज्ड. यू सी, normally when we show this we say salt water ocean, salt water ocean. Now we are saying salt water ocean is only one of the 3 oceans. So is it really difficult to go into this? वृक्ष तर आम्ही काय केलं, याचं गाणं तयार केलं आणि लहान मुलांना ते शिकवलं की 3 ओशन्स आहेत असं. आणि एक खूप फेमस गाणं आहे, त्या चालीवरती केलं. एक इटालियन सॉन्ग आहे, त्याच्यामध्ये जात नाही मी आता. पण त्यांना जे आपल्याला लिरिक्स शिकवलेत त्याच्यात काय आहे बघा. त्यांना आधी आपण 2 समुद्र शिकवलेले आहेत. एक सागर बाहर, एक सागर भीतर. सागर 1 नाही, 2 नाही, 1 2 3 3 सागर आहेत, हे ते गाणं म्हणतात. आणि जो सागर बाहर, ते थोडं स्पेलिंग चुकलं इथं त्यांचं. जो सागर बाहर जल का है आगर, देता है मीठे जल की बरसात. आणि जो सागर भीतर, तर आतला सागर सांगितलाय, तो रक्षाचा जागर आहे. माझ्यामध्ये जे रक्षण करण्याचा जे भाव येतो, माझं समुद्र मरतोय, समुद्रावरती आघात होत आहेत, समुद्रातले मासे मरतायत, माझी करुणा जागृत होते, माझं प्रेम जागृत होतं. आणि मग जो प्रेम करतो आणि करुणा ठेवतो त्याचं रक्षण जागर होतं. तर जो सागर भीतर रक्षा का जागर करताय, कहता है सागर मित्र के चलो साथ. तर मला असं म्हणायचंय की 3 समुद्राची गोष्ट जी आहे ती लहान मुलं गाणं म्हणायला सुरू केले. आज गाणं म्हणतील, उद्या अर्थ विचारणार. त्यांना हे सगळा अर्थ सांगितला जातो बरं का. त्यातले काही हुशार मुलं मुली आहेत, त्यांना आधीपासूनच कळतं. तर हे गाणं ऐकून घ्या एकदा. लहान मुलांनी म्हटलेलं. एक सागर बाहर, एक सागर भीतर, सागर 1 नहीं 2 नहीं, 1 2 3. जो सागर बाहर जल का आगर, देता है मीठे जल की बरसात. जो सागर भीतर रक्षा का जागर, कहता है सागर मित्र के चलो साथ. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून मांडायचं होतं की मोठ्या माणसांबरोबर आपण 3 सागराचं बोलतो. तर जर मोठे माणसं म्हटले 3 सागर म्हणजे हे काय कॉम्प्लिकेटेड. लहान मुलं गाणं गात आहेत की सागर 1 नाही, 2 नाही, 1 2 3. We want to create an entire generation which will go back to the adults and say, ki, why are you teaching me only the ocean of salt water? That is the smallest of the 3 oceans. We want the children to know this before the adults. And we are finding that they are able to understand once we go through a few years with them. But the teacher who is with us and who gets trained for this should understand ki Sagar Mitra is about 3 oceans. नाही तर सागर नाव आपण एवढं इन्सिस्ट का करतो. तर इथे त्यांनी 2 सागरांचा अर्थ सांगितलाय. एक मीठे जल की बरसात भेजने वाला खारे पानी का सागर, और दूसरा है हमारे भीतर जो करुणा सागर है, जो हमें रक्षा का जागर करता है. तो लहान मुलांच्या गाण्यामध्ये आपण 1 2 3 म्हटलं तरी त्यांना 2च सागर शिकवतो. हा क्षीरसागर आहे. दिस इज वन ऑफ द आर्टिस्ट डिपिक्शन, अ लिमिटेड विंडो ऑन द युनिवर्स. अ लिमिटेड विंडो ऑन द युनिवर्स, द ओशन ऑफ इन्फिनिटी, याला क्षीरसागर म्हणतात. थोडं मी डिटेलमध्ये जाणार आहे.
थोडंसं सायन्स, थोडंसं स्पिरिच्युअलिटी. क्षीर म्हणजे काय? म्हणजे खीर, गोड. पण सगळ्यात गोड काय असू शकतं? तर अमृत. म्हणून हे क्षीरसागर म्हणजे अमृत सागर. इंग्रजीमध्ये म्हणायचं तर द ओशन कीप्स चर्निंग, द ओशन ऑफ द युनिव्हर्स. पूर्ण विश्वाचा जो समुद्र आहे, ज्याच्यामध्ये मटेरियल गोष्टी पण चर्न होतात, एनर्जी पण चर्न होते, पण मॅटर ऍक्च्युली एनर्जी आहे ना, E इज इक्वल टू MC स्क्वेअर प्रमाणे. तर मॅटर अँड एनर्जी चर्न्स मीन्स इट इज अन एनर्जी चर्निंग ओनली. तर हा सागर एनर्जीचा आहे. आणि ह्या एनर्जी पूर्ण विश्वामध्ये अंतर्बाह्य भरलेली, म्हणजे आपल्या आतमध्ये भरलेली आहे, प्रत्येक ॲटममध्ये भरलेली आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉनमध्ये, प्रत्येक प्रोटॉनमध्ये, आणि केवढाही लहान पार्टिकल आणा त्याच्यामध्ये एनर्जी आहे. सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टीमध्ये एनर्जी आहे. सूक्ष्मात सूक्ष्म विचारांमध्ये एनर्जी आहे, फिलिंग्समध्ये एनर्जी आहे. एखाद्या माणसाला राग आला तर ते त्याची पण एक एनर्जी असते. व्हॉट डू वी मीन बाय एनर्जी? द एबिलिटी टू मेक अ चेंज. जिथे एनर्जी आहे तिथे धक्का मारून बदल करून घेते. तर विश्वामध्ये जे काही दिसतं, मन असो शरीर असो, सारखं बदलत असतं. सूक्ष्म असेल, मोठं असेल, लहान असेल, पृथ्वी एवढं असेल, सूर्यमंडळा एवढं असेल, गॅलेक्सी एवढं असेल, माझ्या पेन एवढं असेल, पेनच्या टोपणा एवढं असेल, त्यातल्या शाईच्या थेंबा एवढं असेल, काय काय वाटेल ते असेल. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली बदल होत असतो, आणि कंटिन्युअसली बदल तेव्हाच होऊ शकतो जेव्हा ऊर्जा त्याला ढकलते. म्हणून माझं जे विश्व आहे ते ऊर्जेचा सागर आहे. तर सागर मित्र प्लास्टिक म्हणता म्हणता, खारं पाणी म्हणता म्हणता ऊर्जेचा सागर सापडला की हो, सगळ्यात मोठा सागर. आणि ह्या ऊर्जेच्या सागराला क्षीरसागर नाव का दिलंय? कुंभमेळ्यामधलं लेसन आहे हे, की क्षीरसागराचं मंथन झालं. दिस इज द युनिव्हर्स. हा युनिव्हर्सचं एक स्क्वेअर विंडो मधनं बघितलं तर असं बघू आपण युनिव्हर्स. ओशन ऑफ इन्फिनिटी. युनिव्हर्सल एनर्जीला भारतामध्ये नाव आदिशक्ती पण आहे. फेमिनाईन नाव दिलेलं, द मदर ऑफ लाईफ. तर ऑल द मटेरियल थिंग्स अँड द एनर्जीज, स्मॉल अँड लार्ज, इनसाइड अँड आउटसाइड, सूक्ष्म आणि जड, या सगळ्यांचं मंथन होत गेलं मिलियन्स ऑफ इयर्स, अनकाउंटेड इयर्स. आणि वी डोंट नो इतर ग्रहांवरती लाईफ आली की नाही, माहित नाही आपल्याला, आपलं अज्ञान आहे. पण या ग्रहावरती मात्र लाईफ आली. म्हणून कुंभमेळ्याची गोष्ट म्हणते की क्षीरसागराचे मंथन झाले, म्हणजे युनिव्हर्सचं मंथन झालं, आणि पृथ्वीच्या समुद्रामध्ये अमृत आलं. अमृत म्हणजे काय? अमृत. दॅट विच इज नॉट डेड, लाईफ. तर आपल्या ओशन मध्ये ग्रीन लाईफ आली आधी. सो द ओरिजिनल स्टोरी ऑफ द कुंभमेळा says that the total churning of the universe created life on planet Earth. And where was that life created? The life was created in the ocean. म्हणून समुद्रामध्ये अमृत आलं हे नुसतं काहीतरी एका कुंभामध्ये काही आलं असं न बघता आपण त्याचं इंटरप्रिटेशन असं करून देतोय आता, की जीवन आलं म्हणजे काय झालं? जिथे मृत होतं तिथे जीवन आलं, हे खरं अमृत. एव्हरीथिंग वॉज डेड, एव्हरीथिंग वॉज इनऑर्गॅनिक, इट बिकेम ऑर्गॅनिक. सो क्षीरसागराच्या मंथनातनं जीवन आलं म्हणून अमृत आलं. तर क्षीरसागर आपण हे चित्र बघितलं. द लार्जेस्ट ओशन, इट इज नॉट अन ओशन ऑफ वॉटर, इट इज अन ओशन ऑफ एनर्जी, बिकॉज वॉटर इज नॉट इटर्नल. याला कितीही देव म्हटलं आपण नदीला, तरी वॉटर इज नॉट इटर्नल. पृथ्वी जेव्हा गरम होती तेव्हा पाणी कुठं होतं? हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे होते, तेव्हा पाणी कुठं होतं? तेव्हा हायड्रोजन ऑक्सिजनची मैत्री व्हावी लागली. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे क्षीरसागरामधले पार्ट्स आहेत. त्यांना पार्टिकल म्हटलं तर पार्टिकल, वेव्ह म्हटलं तर वेव्ह येते, एनर्जी म्हटलं तर एनर्जी आहे. हायड्रोजन ऑक्सिजन बंचेस ऑफ एनर्जी ऑल्सो. सो दीज आर वेव्हज ऑन द क्षीरसागर ओशन. त्यांचं मंथन झालं, त्यांची मैत्री झाली, हायड्रोजन ऑक्सिजन क्लिंग टू इच अदर, मिलन झालं, त्यातनं पाणी आलेलं, म्हणून पाण्याला सुरुवात आहे आणि अंत आहे. क्षीरसागराच्या ऊर्जेला मात्र सुरुवात नाही आणि अंत नाही, कारण चर्निंग चालू आहे आणि चालू राहणार अनंत काळ. तर त्या चर्निंग मधनं पाणी तयार झालं पृथ्वीवरती, आणि पाण्यामध्ये जीवन तयार झालं. हे क्षीरसागर मंथनाचं थोडंसं क्लोजअप मध्ये घेतलंय. हे जे आहे त्याच्यामध्ये असंख्य गॅलेक्सीज दाखवल्या, ते स्टार्स नाही आहेत. त्याच्यामध्ये एक गॅलेक्सी पकडण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर मंथन, दिस अनदर वे, निरंतर क्षीरसागर मंथन.
सारखं चर्निंग चालूच आहे. त्याच्यातनं वेगवेगळ्या, आता आपल्याला माहित नाही, पण वेगवेगळ्या प्लॅनेट्सवरती वेगवेगळ्या तिथल्या इकोसिस्टम्समध्ये लाईफ तयार होते का नाही माहित नाही. पृथ्वीवर तर तयार झाली. क्षीरसागराच्या मंथनातनं जीवन तयार झालं क्षारसागरामध्ये. क्षीरसागराच्या मंथनातनं क्षारसागरामध्ये जीवन सुरू झालं. वी वॉन्ट द एंटायरिटी ऑफ नाशिक टू नो दिस, इवन इफ वी हॅव टू पुट इट ऑन होर्डिंग्स विथ द हेल्प ऑफ द गव्हर्नमेंट. And if not in this Kumbh Mela, then next Kumbh Mela. If not in next Kumbh Mela, then next Kumbh Mela. 8 वर्षानंतरच्या कुंभमेळ्याचं फिल्डिंग आत्ताच लावायला सुरू केले आम्ही. तिथला माणूस आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती बोलवला. नंतर तो इथे घरी आला. 7-8 दिवसापूर्वी तो 4 तास बसला होता. रामबाबू तिवारी त्यांचं नाव. आमच्या विशाल सोनकुलच्या मैत्रीमुळे भेटले आणि ते म्हणाले की सागर मंथनचं तुम्ही काय कल्चरल, स्पिरिच्युअल, शाळेचा एज्युकेशनल प्रयोग करता कुंभमेळ्यामध्ये, तो मी बघणार आहे. आणि 8 वर्षानंतर परत प्रयागराजला जे कुंभमेळा येतोय तिथे मी आय विल एन्श्युअर दॅट बिफोर दॅट ऑल द स्कूल्स इन प्रयागराज विल हॅव डन सागर मित्र. अशी माणसं भेटतात आपल्याला. ते बांदा बुंदेलखंडचा माणूस तिथनं सोडून इथे आला भेटायला. ही 4 तास बसला होता आणि आता ही इज इन रेग्युलर कॉन्टॅक्ट विथ अस. विदिन दी 7 days 3 times वी हॅव मेट ऑलरेडी. तर मला असं म्हणायचं आहे की या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला मेसेज घेऊन जायचं आहे की क्षीरसागराच्या मंथनातनं क्षारसागरामध्ये जीवन आलं, अशी गोष्ट आहे कुंभमेळ्याची. क्षीरसागर के मंथन से अमृत आया, यानी पृथ्वी पर के क्षार सागर में, सॉल्ट वाटर ओशन में जीवन आया. Churned by the power of Adi Shakti, the eternal universal energy, what happens, let us see. This is the churning going on in different galaxies. Through endless churning, life was born on Earth. Whether it is born elsewhere, let us not speculate on it. The day we meet, we can decide that it was born elsewhere. Our limited experience tells us it was definitely born on Earth. We are living things. That is the proof of that. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. Through the ceaseless churning of the universe, निरंतर क्षीरसागर मंथन से पृथ्वी पर जीवों का जन्म हुआ और जीवन की शुरुआत हुई. तो जीवन की शुरुआत हुई कहाँ? तो सागर में हरियाली आई. ये भी हम देखेंगे. इसका छोटा सा सीक्वेंस है, बच्चे भी समझ सकते हैं. सागर में हरियाली आई, ये इसमें आदिशक्ति ही रहती है, पर जब वो जीवन को शुरू करती है तो उसको नाम दे दिया हम लोगों ने प्राण शक्ति. ऍक्च्युली लाईफ एनर्जी इज युनिव्हर्सल एनर्जी. आपल्यामध्ये जी प्राणशक्ती आहे ती प्युअर आदिशक्तीच आहे, ती काय डायल्युटेड नाही. युनिव्हर्सल एनर्जी वर्क्स इन इच ऑफ द लिव्हिंग बीइंग्स. But on our planet, the first time that Adishakti did the work of Prana Shakti, changed the inorganic compounds into organic matter, organized it in such a way that it became organs, and then the organelle, that is called as a living cell. When organs change into an organelle, it is called as a living cell. The living cells आले. कुंभमेळ्यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून जर घेतलं तर कुंभमेळ्याचं आपल्याला इंटरप्रिटेशन करावंच लागतं. आणि इंटरप्रिटेशन मस्ट बी ट्रू टू द पास्ट, ऋषींनी जे सांगितलंय, अँड ट्रू टू द प्रेझेंट, अँड ट्रू टू द सायन्स, अँड ट्रू टू व्हॉट वी कॅन टीच द चिल्ड्रन, व्हॉट दे कॅन पुट इट इन टू प्रॅक्टिस टू सेव्ह दिस ग्रीनरी, विच इज द रिझल्ट ऑफ द क्षीरसागर मंथन. हे जीवन मंथन झालं, त्याच्यामधनं जीवन आलं. तेव्हाचे तयार झालेले जे सिंगल सेल्ड ग्रीनरी आहेत त्यांचे डिसेंडंट्स आणखी आपल्याला 70% ऑक्सिजन देतात, आणखी आपलं 70% कार्बन डायऑक्साईड ते सिक्वेस्टर करतात. वी लुक ॲट द युनिव्हर्स, वी डोंट रिअलाइज वी आर लुकिंग ॲट द ओशन ऑफ एनर्जी. आणि इफ यू लुक ॲट द ओशन, वी से ओशन ऑफ सॉल्ट वॉटर. वरती बघितलं की ओशन ऑफ एनर्जी, खाली बघितलं की ओशन ऑफ सॉल्ट वॉटर, वरती बघितलं की ओशन ऑफ एनर्जी, आणि आतमध्ये बघितलं की ओशन ऑफ कम्पॅशन, प्रेमसागर, करुणासागर. ही जी ऊर्जा आहे त्याचा एक जो अनुभव असतो आत्मसाक्षात्काराचा, त्याचं एक चित्र की हे ऊर्जे, पूर्ण विश्व एक ऊर्जेचा एक समुद्र आहे, त्याच्यामध्ये आपण बसलेलो असतो आणि वरनं ही ऊर्जा अशी खाली येते, ऍक्च्युअली येते, आणि तिची एक धार असते, ती आपल्यामध्ये प्रवेश करते क्राऊन मधनं. त्याला सहस्रार चक्र म्हणतात. ही रियालिटी आहे. याचा व्हिडिओ काढता येतो ह्या ऊर्जेचा. सध्या व्हिडिओ काढता येतो, त्याच्याबद्दल नंतर बोलू आपण टेक्निकॅलिटीज बद्दल. So the energy enters the top of the head, goes through the human being as you can see here, and exits from the perineum. Perineum म्हणजे काय? मलमूत्र द्वार 2 आहेत, त्याच्या मधली जी जागा आहे ती.
मागे सॉलिड वेस्ट, पूर्ण लिक्विड वेस्ट आपण वॉइड करतो, त्याच्या मधली जागा आहे, त्याला पेरिनियम म्हणतात. तिथनं ही ऊर्जा बाहेर निघून जाते आणि मग खालनं ही ऊर्जा येते पेरिनियम मध्ये आणि ती वरनं निघून जाते. हे प्रत्येक ह्युमन बिंग मध्ये आहे. प्लीज टेक द एफर्ट ऑफ गोईंग अलॉंग विथ मी इन इमॅजिनिंग वी आर सिटेड ॲट वन प्लेस. तर ही ऊर्जा आत्ता फीड होतीये प्रत्येकामध्ये. ह्याची व्हिडिओ काढता येतात. आणि समजा तुम्ही कोणी कारमध्ये आहात आणि कारमध्ये ट्रॅव्हलिंग चालू आहे, तर दिस फनल ऑफ एनर्जी इज ट्रॅव्हलिंग अलॉंग विथ यू ॲज द स्पीड ऑफ युअर कार. तुम्ही 60 km पेजला गेलात तर हे फनल तुमच्याबरोबर 60 km पेजने जातं. तुम्ही ब्रेक लावून थांबलात की ते असं हिंदकळत थांबतं आणि हे फीडिंग चालूच राहतं. और प्रायमरी एनर्जी कम्स फ्रॉम द युनिव्हर्सल एनर्जी फीड्स अस थ्रू द टॉप अँड द बॉटम. जसं आईची नाळ आपल्याला नाभीमधनं रक्त द्यायची ना, तशी आदिशक्ती 2 नाळ लावते. आदिशक्तीची नाळ जन्मल्यानंतर तुटत नाही. आपण गर्भात असतो तेव्हा 3 आईची नाळ असते. एक आपल्या फिजिकल आईची नाळ फिजिकली असते आपल्या नाभीपर्यंत. तिच्या गर्भाच्या लाइनिंग मधनं आपल्या नाभीपर्यंत एक नाळ असते, यातनं ती रक्त पाठवते आपल्याला आणि आपलं वेस्ट मटेरियल घेऊन टाकते आणि आपली किडनी चालवते, आपला हार्ट चालवते आपल्यासाठी आई. पण आईला असं कळतं की आता आदिशक्तीने हे 2 नाळ पण लावलेत. व्हेन द बेबी इज ग्रोईंग, द युनिव्हर्सल एनर्जी कम्स अँड कनेक्ट्स लाईक दिस ॲज आय हॅव शोन इन दिस पिक्चर. वरनं आणि खालनं त्या बेबीमध्ये येते. त्या आईच्या सिस्टमला कळतं की द युनिव्हर्सल मदर हॅज टेकन केअर ऑफ द चाइल्ड नाव. हे 2 ही जी नाळ आहे ते आयुष्यभर फीड करणारे माझ्या बाळाला. दॅट इज द इंडिकेटर फॉर द मदर टू गिव्ह बर्थ टू द चाइल्ड. माझी नाळ कट झाली तर चालेल. आय एम गिव्हिंग ओनली द जड रक्त. खरी जी एनर्जी लागते जगायसाठी, ज्याला प्राणशक्ती नाव दिले आपण, पण ती आदिशक्ती आहे, युनिव्हर्सल एनर्जी. ती आपल्यामध्ये अशी उतरते आणि आपल्यामध्ये वाहते. त्या एनर्जीला प्राणशक्तीची नदी असं म्हणतात. ती एक नदी आहे बरं का. त्या नदीला नाडी असं नाव दिले. बाहेर जर पाणी जर वाहत असेल तर नदी, आतमध्ये ऊर्जा वाहत असेल तर नाडी. बाहेरची नदी गंगा गोदावरी असेल तर गंगा नदी, याला आपण गंगा नाडी म्हणू शकतो. आणि आतमध्ये सुषुम्ना नाडी जी आहे तिला सुषुम्ना नदी म्हणू शकतो. तर आम्ही आतल्या नदीला सुषुम्ना असं नाव आहे. इट इज अ रिव्हर ऑफ एनर्जी. सुषुम्ना नदी नाडी. As I am saying, we don't have to teach this to the children. We are at the layer where we want to present this before all of India during the different platforms we will get in the Kumbh Mela. Ki the Kumbh Mela was founded in order to teach us ही जी ऊर्जा आहे क्षीरसागराची, म्हणजे युनिव्हर्सची ऊर्जा, ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्यामधनं एक धारा म्हणून वाहते. अशा वेगवेगळ्या चित्रांमध्ये आपण दाखवत असतो ती धारा. व्हर्टिकली ती एंटर होते आणि खालनं बाहेर जाते आणि खालनं एंटर होते आणि वरनं बाहेर जाते. हे चित्र आहे. सेम चित्र परत दाखवलं. इथे एक फरक दिसतोय तुम्हाला. ही नदी आपल्यामधनं जेव्हा वरती खालती पास होते, वरती आणि खालती पास होते, तेव्हा ती 7 जागेवरती ही नदी 7 समुद्र निर्माण करते. हे गमत आहे बरं का. पाण्याच्या नद्या समुद्रामध्ये जातात. ही नदी आपल्यामध्ये येऊन आपल्यामध्ये ऊर्जेचे 7 समुद्र निर्माण करते. अँड एंडलेस सप्लाय ऑफ 7 टाइप्स ऑफ एनर्जी. एंडलेस काय आहे तो सप्लाय? कारण वरनं पूर्ण युनिव्हर्स ओतू शकतं युनिव्हर्सची ऊर्जा आणि खालनं पण युनिव्हर्सची ऊर्जा पूर्ण ओतू शकतं. म्हणून आपल्यामध्ये एंडलेस सप्लाय ऑफ एनर्जी आहे. एंडलेस. आणि त्याचे 7 समुद्र दिलेले आहेत. ज्याला चुकून चक्र असं नाव पडलं. चक्र म्हणजे लिमिटेड वाटतं, ते सागर आहेत हे 7. आदिशक्ति हम सबके भीतर क्षीर सागर से नीचे से उभरती है और ऊपर से उतरती है. नीचे से उभरती है, ऊपर से उतरती है. नीचे से ऊपर एसेंडेंस, ऊपर से नीचे डिसेंडिंग. और प्राणशक्ति स्रोत के रूप में 7 जगह पर अपना चक्र स्थान कर लेती है, जो 7 ऊर्जा सागर है. सागर मंथन मध्ये आपण फक्त पाण्याच्या सागराचं लिमिट नाही ठेवलं. तर ही मूलाधार चक्र म्हणजे आता इथनं हे चित्र दाखवले 7 चक्रांचं, इथनं खालनं ती वरती येते ऊर्जा असं समजा. तर ती खालनं आलेली ऊर्जा आपल्या शरीरामध्ये एका जागेवर येऊन पसरते. एखाद्या गॅलेक्सीची ऊर्जा पसरल्याप्रमाणे, एखाद्या सूर्याची ऊर्जा पसरल्याप्रमाणे प्रचंड कंटिन्युअसली पसरत असते अशी ती. सप्लाइड बाय द युनिव्हर्स. दिस इज आवर मेन फूड, डायरेक्ट एनर्जी. आणि ती डायरेक्टली प्युअर असते. हिला इम्प्युअर करता येत नाही, ती पॉल्यूट होत नाही. तिला विकत घेता येत नाही, तिला बॉटल करता येत नाही, तिला करप्ट करता येत नाही. ही प्रत्येकाला फ्री दिलेली असते. तर ही ऊर्जा जेव्हा येते तेव्हा मूलाधार चक्र म्हणजे पेरिनियम, ही जी मी जागा सांगितली की गुदद्वार और मूत्रद्वार के बीच में जो जगह है पेरिनियम,
उस जगह पे ये पूरी तरह स्प्रेड होती है ऊर्जा, तो इसको शक्ति का सागर कहते हैं। हम देखेंगे क्या इसका मतलब क्या है। ओशन ऑफ इन्फायनाइट लाईफ एनर्जी, तिथनं ही ऊर्जा वरती येते, तिथे ऑरेंज कलर दाखवतात, तर हे शांती का सागर बनता है वहां. तिथली ऊर्जा आपल्याला शांत करायसाठी मदत करते. पहिली ऊर्जा, मोठं काम घे रे पृथ्वीवरती असं सांगते, मोठं काहीतरी काम घ्या, मग ते आपण काम घ्यायचं. मग त्या कामामध्ये अडथळे आले, संकट आले की मग शांत राहण्याचं शिकवते. काम घ्यायचं आणि शांत राहायचं. मध्ये अडथळे आले, डिफिकल्टी आली, स्टेडफास्ट राहायचं. शांती डज नॉट मीन कुठेतरी कोपऱ्यात मांडी घालून बसलंय आणि स्मित हसे आहे, ही फार छोटी शांती आहे बालवाडीची. खरी शांती आहे शक्ती जी आहे बघा, मी एक स्टेप मागे जातो. शक्ती जी दिलेली आहे तिचा पूर्ण वापर म्हणजे आजच्या युगपरिवर्तनासाठी झोकून द्यायचं स्वतःला. आणि शांतीचा पूर्ण वापर मध्ये युगपरिवर्तनासाठी स्वतःला झोकून दिलं, छलांग लावलं, तर डिफिकल्टी आलं तर स्टेडफास्ट राहायचं, शांत राहायचं. आपल्या विरुद्ध कोणी गेलं तरी शांत राहायचं आणि त्याला माफ करायचं. नासमझ है, उसको क्या समझता है, तो जो रोकने की कोशिश करता है उसको नासमझ समझ लो, उसको माफ कर दो. नेल्सन मंडेला जी को गोरे लोगों ने जेल में डाल दिया 14 साल के लिए, सब मिलके 23-24 साल, उसमें से एक बार तो 14 साल कंटिन्यूस डाल दिए. वो 14 साल जेल में थे, इतना बड़ा काम ले लिया था पृथ्वी के लिए. वर्णभेद पृथ्वीवरनं काढून टाकायचं. 14 वर्ष जेलमध्ये माणूस मार खात होते गोऱ्या लोकांचा, पण त्यांनी राग नाही केला गोऱ्या लोकांना, शांत राहिले. ह्याला आम्ही शांती म्हणतो. पहिले जागतिक काम घ्यायचं आणि जागतिक कामामध्ये डिफिकल्टी आल्यानंतर शांत राहायचं, ही ताकद दिलेली आपल्या मुलांना. ते शक्तीचा सागर मोठं काम घ्यायसाठी, म्हणून आपण सागरा एवढं काम डायरेक्टली देऊन टाकतो विद्यार्थ्यांना. मग शांती सागर म्हणजे कोणी म्हटलं ह्याच्याने साफ होणार आहे का, तर त्या मुलाला माहित आहे की होईल, आम्हाला माहित नाही, 2 वासे वाचतील तर चालेल, मी शांत राहतो. लहान मुलांमध्ये हे उपजत असतं, अंतर्निहित रहता है उनके भीतर शांती सागर. ते दुसऱ्या चक्रापर्यंत ही ऊर्जा जेव्हा येते ती तिथे स्प्रेड होते. दिस पर्टिक्युलर एनर्जी विल बी सप्लाय इन द एड्रिनल ग्लँड्स विच एक्साइट अस और विच कॅन काम अस डाऊन ऑल्सो. नाभीपर्यंत जेव्हा ही ऊर्जा येते तर तिला संजीवनी सागर आम्ही म्हणतो किंवा मैत्री सागर. सो देर द पर्सन सेज मी शक्ती वापरली, आता खालनं वरती चक्र बघा कसे, शक्ती सागरातली शक्ती वापरली आणि जागतिक काम सुरू केलं. त्यात डिफिकल्टी झाली तर मी शांत राहिलो, मग सगळीकडे बोलतोय मी जागतिक कामाबद्दल, तर कोणी ऐकत नाही, झोपलेले वाटतात, तर त्यांना जागं करेन की मी. अरे 20 वर्ष झाले मी शिकवते तरी झोपलेले, तर काय झालं, आपण जागं करू. अरे 2 पिढ्या झाले झोपलेले, ठीक आहे आपण जागं करू. अरे 200 वर्ष झाले झोपलेले, तर ठीक आहे आपण जागं करू. संजीवनी शक्ती मी फुंकणार, ही ऊर्जा येते बरं का आपल्या नाभीचक्रामध्ये दिलेली. कोणी जर म्हटलं 2000 वर्ष झाले लोकांना कळलं नाही, सगळ्या प्रार्थना एक प्रार्थना आहेत, तर त्याच्यामध्ये जीवन फुंकू की आपण. वी विल क्रिएट संजीवनी ओव्हर देअर, वी विल क्रिएट मैत्री ओव्हर देअर. लोकांची एकमेकांच्या प्रार्थनेशी मैत्री नाही, आपण करू ते सुरू. तर ह्या संजीवनी सागराची ऊर्जा आहे, थकना नाही, रुकना नाही. शक्ती सागर आपल्याला सांगतो की जागतिक युगपरिवर्तनाचं काम घ्या, चांगलं काम. दुसरा सांगतो की डिफिकल्टी आली तरी शांत राहा. तिसरा सागर सांगतो की एकटेच जरी असलं तरी घाबरू नका, काम चालू ठेवा, धक्के मारत राहा. सारे सो गए तो भी संजीवनी आपके अकेले के भीतर जो है काफी है. तर तो संजीवनीसाठी लोकांमध्ये जीवन फुंकण्यासाठी जबरदस्त काम करायला सुरू होतं. तुम्हाला आम्हाला असे 30% ह्युमन बिंग्स भेटणार आहेत विदिन दिस कमिंग 10 years, की ज्यांनी सुरू केलंय जागतिक लेवलचं काम कोणत्या तरी विषयामध्ये, ट्रॅफिक बद्दल असेल, काही पण असेल, बांबू बद्दल असेल, जागतिक इम्पॉर्टन्सचं काम सुरू केलं, किंवा कोणी प्लास्टिकचं पेट्रोल बनायचं काम सुरू केलं असेल. ह्या लोकांनी ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशनची कामं घेतली आहेत. डिफिकल्टी आली तरी शांत राहतात आणि ते परत परत एका देशात गेले, कोणी लक्ष नाही दिलं तर ते म्हणतात इथे मी संजीवनी आणणार. ते आता झोपले तरी मी त्यांना जाग करणार, कारण माझ्यामध्ये संजीवनी आहे. तिसऱ्या चक्रावरती शक्ती आहे, शांती आहे, संजीवनी आहे. विथ शक्ती कम्स द अंडरटेकिंग ऑफ अ लार्ज जॉब. विथ शांती कम्स द स्टेडफास्टनेस ऑफ डुईंग द जॉब इन स्पाइट ऑफ एनीथिंग विच हॅपन्स विच इज नेगेटिव्ह. देर इज नथिंग विच इज सीन एज नेगेटिव्ह. थकना नाही, रुकना नाही. आणि द थर्ड वन सेज दॅट गिव्ह लिडरशिप अँड इवन इफ एव्हरीवन इज टायर्ड, यू आर द पर्सन हु विल नॉट गेट टायर्ड. तर ही ऊर्जा असते लोकांमध्ये, अथक काम करतात. मग करुणा सागरापर्यंत येते.
आता असं मोठं मोठं काम मग मी फक्त देशासाठी करायचं का सगळ्या देशांसाठी करायचं, हे करुणासागर ठरवतं. महाराष्ट्राचं स्वराज्य झालं तेव्हा करुणासागरांनी सांगितलं की महाराष्ट्राचे जे सुभेदार आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करा. भारताचं जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हा मग महाराष्ट्र, बेंगॉल, केरळ ते पंजाब, काश्मीर हे सगळे एकत्र करा. थोडीशी जॉग्रफी वाढली. आता करुणासागर सांगतोय की सगळ्या देशांवर प्रेम करा रे, सगळ्या धर्मांवर प्रेम करा. कारण महाराष्ट्राची टेस्ट मॅच झाली शिवाजी महाराजांच्या वेळेस, छत्रपतींच्या वेळेस. भारताच्या स्वातंत्र्याची टेस्ट मॅच झाली हो. आता टेस्ट मॅच करायची आहे तर आपल्याला पृथ्वीची टेस्ट मॅच खेळायची. तर आपली शक्ती आता पृथ्वीचा कार्यक्रम घेतेय का? आपली शांती आपल्याला स्टेडफास्ट ठेवतीये का? आपलं जे संजीवनी ऊर्जा आहे तिसऱ्या चक्राची, ती आपल्याला सांगतेय का की कोणी ऐकलं नाही तरी चालेल, आपण मात्र आपली संजीवनी जिवंत ठेवायची. आपल्याला फुकट दिलेली अनंत संजीवनी. वी विल बी एबल टू बी मोर पॉवरफुल देन 8 बिलियन पीपल. आणि त्याच्यासाठी आपल्याला करुणा जागृत करून पूर्ण पृथ्वीवर आता प्रेम करायचंय. महाराष्ट्रावर प्रेम करायची टेस्ट मॅच झाली. भारतावर प्रेम करायची टेस्ट मॅच होऊन गेली. भारतावर प्रेम करू की आपण, पण पृथ्वीवर कोण प्रेम करणार? ब्रिटिशांना काढायचं होतं तेव्हा जर कोणी म्हटलं असतं नाही मी महाराष्ट्रावरच प्रेम करतो, मला भारताचा नकाशा दाखवू नका, असं नाही ना चालत. बेंगॉलचा माणूस म्हटलं असता समजा सुभाषचंद्र बोस, नाही मी फक्त बेंगॉलचं काम करणार, मला महाराष्ट्र सांगू नका, असं चाललं असतं का? तर हमें विरासत में जो मैप दिया है उसके परे मैप जाना ही है. इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी ह्युमन बिईंग. जसं विवेकानंद म्हणतात त्यांच्या 8 मूळ पुस्तकं जी 8 मिळतात आपल्याला त्यांची, की ज्या कुंडीमध्ये जन्म घेतलाय त्या कुंडीमध्ये मरू नका रे म्हणतात. इफ यू आर बॉर्न इन वन रिलिजन डोंट डाय इन दॅट रिलिजन. विवेकानंद सेज दिस. ही सेज व्हाय आर यू इन अ पॉट, व्हाय डोंट यू स्टेप आउट अँड कम इन टू द ओपन ग्राउंड. अदरवाइज युअर रूट्स आर नेव्हर गोइंग टू ग्रो अप टू गॉड. ते एका डबक्यातच राहते. खऱ्या अर्थाने पृथ्वीवरती शांतता पाहिजे तर प्रत्येक माणसाने शक्ती सागरातनं पृथ्वी एवढं मोठं काम घ्यायचं. हे आम्ही लहान मुलांसमोर सागर मित्र मांडतो. शांत राहायचं. फक्त 10 शाळा झाल्या ठीक आहे, आपण 100 शाळा करू. 100 शाळा झाल्या आपण 200 करू. 300 झाल्या आपण 3000 करू. असं करत 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 ती संजीवनी शक्ती पण जिवंत राहते, शांती पण जिवंत राहते, शक्ती पण राहते. शक्ती इज ऍक्टिव्ह, शांती इज ऍक्टिव्ह, संजीवनी इज ऍक्टिव्ह. संजीवनी इज लिडरशिप. तर करुणा ऍक्टिव्ह करावी लागते. लेट अस नॉट लीड ओनली अ तालुका और अ डिस्ट्रिक्ट और महाराष्ट्र और एन इंडिया. असं कोणी म्हटलं असतं टिळकांनी की आधी मी महाराष्ट्राचं करतो मग भारताचं करू, असं असतं का हो? आधी भारताचंच काम घ्यायचं, महाराष्ट्राचं होऊन जाईल त्याच्यामध्ये. बेंगॉलच्या माणसांनी भारताचंच काम घ्यायचं आधी. सुरुवात व्यापकतेने सुरू करायची, मग नंतर बाकीचं सगळं. सो दोज हू फॉलो द मेथड ऑफ गोईंग फ्रॉम स्मॉल टू लार्ज, दे हॅव देअर सेकंड चक्र डिस्टर्ब. कारण ते मोठं काम आहे म्हणून त्यांची शांती विचलित होऊन जाते. तर त्यांच्या सप्तचक्र साधनेमध्ये कुठेतरी विकनेस असेल तर ते मोठं काम घेऊ शकत नाही. त्यांना उगाच वाटतं माझ्याकडे शक्ती नाहीये, मी जरा लिमिटेडच करतो. तर आपण लहान मुलांना डायरेक्टली सांगतोय की तुम्ही समुद्रालाच जिंकू शकता. समुद्रामध्ये जे जाणारं 8 बिलियन लोकांचं प्लास्टिक आहे ते थांबवू शकता. ह्याच्यामागे प्लास्टिकचं काम हे नाहीये, ह्याच्यामध्ये त्यांच्या चक्रांशी आपण बोलत असतो. आम्हाला माणसं दिसतात कुठे तिथे, लहान मुलांचे हे चक्र दिसतं. त्यांच्या करुणा सागराला आम्ही सांगतो की तू एवढा मोठा आहेस की तू समुद्रापर्यंत जा रे बाबा. हा क्षारसागर जो आहे तो करुणासागरमध्ये बसव. म्हणून हा करुणासागर जो दाखवला इथे तो सगळ्यात महत्वाचा आहे. लहान मुलांमध्ये तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अलाईव्ह आहे. बाहेरचा सागर जो आहे खाऱ्या पाण्याचा तो कमजोर आहे, तो मरू शकतो आपल्या कचऱ्याने. त्याच्यामध्ये मी ढिगभर जाऊन प्लास्टिक टाकलं तर तो सागर काहीच करू शकत नाही. बिचारा सागर आहे सागर. सॉल्ट वॉटर ओशन इज हेल्पलेस. The saltwater ocean says, please help me. And the Karuna Sagar inside the child says, yes, I will help you. Yes, I will give the leadership. Yes, I will stay calm. And yes, I will pour my energy into it. आणि हे असं संकल्प घेऊन जेव्हा हे विद्यार्थी येतात तेव्हा ते काहीतरी साधना घेतात, काहीतरी खांद्यावरती जबाबदारी घेतात. खांद्यावरच्या जबाबदारीची ऊर्जा इथनं येते. शुद्धी चक्र हे साधनेचं चक्र आहे. तर करुणा सागरानंतर जो येतो तो शुद्धी साधना सागर, कंठचक्र. शुद्धी साधनेमध्ये तो पृथ्वीबद्दल बोलायला सुरू करतो. वाचा शुद्धी. फक्त भारताबद्दल बोलणं कसं चालेल हो? आता ब्रिटिशांना बाहेर फेकायचंय तर आपण फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं का भारताबद्दल बोलायचं? जर आपल्याला पर्यावरणातलं घाण जी आहे ती फेकायची, पृथ्वीवर फेकायची, आपण भारताबद्दल कसं बोलायचं? फक्त सुरुवात आपण पृथ्वीवरनं करायची आणि मग भारताकडे यायचं.
म्हणजे पृथ्वीचं काम करूयात, त्यातलं भारताचा शेअर करू. भारताचं काम करूयात, त्यातला महाराष्ट्राचा शेअर करू. ब्रिटिश काळी. आत्ता जी आहे आपल्यासमोर टेस्ट मॅच जी दिली आहे देवाने, त्याच्यामध्ये शुद्धी साधनं आपल्याला ग्लोबल लेवलचे खांदे वापरायचे म्हणून सागराला साफ करायसाठी प्लास्टिक वेचायचं. ते एक ग्लोबल वर्क विथ युअर शोल्डर्स. हे लहान मुलांना कळलं पाहिजे. आय हॅव टेकन अ ग्लोबल वर्क आउट ऑफ ग्लोबल लव्ह, आउट ऑफ ग्लोबल लिडरशिप, आउट ऑफ ग्लोबल स्टेडफास्टनेस इन वर्क, आउट ऑफ ग्लोबल स्ट्रेंथ विच हॅज बीन गिवन टू मी बाय गॉड. शक्ती, शांती, मैत्री, त्याच्यानंतर करुणा आणि शुद्धी. तर मी कार्यशुद्धी करत राहणार, वैयक्तिक आणि सामूहिक. वैयक्तिक आणि सामूहिक. माझे खांदे काम करणार, दुसऱ्यांना बोलवणार, त्यांचा हात धरणार, आम्ही एकत्र मिळून करणार. तर वैयक्तिक आणि सामूहिक शुद्धी, वैयक्तिक आणि सामूहिक साधना ही वाचाशुद्धी असू शकते आणि ही कर्मशुद्धी असू शकते. आपल्या शुद्धिचक्र इथे आहे, कंठचक्र ॲट द बेस ऑफ द थ्रोट. तो वहां से वाचा निकलती है. तो वाचा ये सागर की आनी चाहिए, क्योंकि अभी सागर का युग है. ये महाराष्ट्र का युग तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलं. भारताचं युग जे आहे ते टिळक आणि बाकीच्या लोकांनी जिंकलं. तुम्हाला आम्हाला तिसरं स्वराज्य दिलंय. त्याच्यामध्ये माणसाला वाचवायचं नाही सांगितलेलं, प्राण्यांना वाचवायचं सांगितलं. जो बेजुबान है, जो बेरूप जुबान है, बेबस है और बेगुनाह है. देखो मैं बेजुबान, बेगुनाह और बेबस, इनको हम बेरहमी से, बेहिसाब और बेवजह मार रहे. बेरहमी से मारते, बेहिसाब मारते, बेवजह मारते, कोई वजह ही नहीं. तो सारे मानवता को, सारे पृथ्वी वर के जो वॉइसलेस जो है, बेजुबान जो है, इनको बचाना ये तीसरा स्वराज्य है. तो इसकी शुद्धि साधना में पहले वाचा शुद्धि में ये बात आनी चाहिए की इंडिया नो लॉंगर सेज वी द पीपल, बट सेज वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज. आम्ही भारताचे नागरिक असं नाही फक्त, आम्ही भारतातले सगळे प्रजाती, त्याच्यामध्ये मानव प्रजाती आणि बाकी सगळ्या प्रजाती, यांना वाचा नाहीये त्यांच्यासाठी आम्ही मानव बोलू आणि म्हणू की आम्ही गवत प्रजाती ऑक्सिजन देतो, मोठं काम करतो आम्ही. आम्ही इन्सेक्ट प्रजाती, हे हवेतलं जे कार्बन आहे ते आम्ही सॉइलमध्ये आणून ठेवतो. ते 1 तरी पाहिजे कार्बन. आता 0.6 वर आलंय, 2050 पर्यंत 0.3 वर जाणार आहे. आपलं फूड प्रोडक्शन अर्ध होणार आहे. व्हॉट अबाउट द इन्सेक्ट्स हु आर पार्ट अँड पार्सल ऑफ इंडिया? सो वी द पीपल नाही, वी द पीपल ऑफ, वी द स्पीशीज ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये मानव स्पीशीज एक येतो. हे वाचेमध्ये आलं पाहिजे. वाचेमध्ये आलं की कृतीमध्ये यायला सुरू होतं. आपली भूमिका कळते. आपली भूमिका महाराष्ट्रापुरती आहे, भारतापुरती आहे का पृथ्वीपुरती? आपली भूमिका मानवापुरती आहे का ही सगळ्या प्रजातींसाठी आहे? तर ही वाचा शुद्धि है. जब हम जबान देते हैं तो हमारे कंधे उस जबान को निभाते हैं. कि आदमी जुबान देने के बाद खुद को आईने में देख नहीं पाता यदि वो कार्य न करे तो पहले जुबान की शुद्धि होती है और फिर कर्म की शुद्धि होती है. बच्चे खुद को सागर मित्र कहते हैं और फिर प्लास्टिक सागर को बचाने के लिए उठाते और ग्लोबल अवार्ड मिलता है उनको कि सागर का काम किया. तो द चिल्ड्रन ऑल्सो गेट अ satisfaction की we got validated by the Earth Day ग्लोबल क्लीनअप हिरोज. तर शुद्धी साधना ही कंठचक्रापर्यंत आली. हे सगळं आपल्यामध्ये एक धारा आहे, त्या धारेला सुषुम्ना नदी असं नाव आहे. ती नदी हे सागर तयार करते आपल्यामध्ये. इथे ऊर्जा सागराच्या पलीकडे आहे बरं का. यू कॅन कॉल ऑन दिस ऊर्जा as much as Nelson Mandela did, as much as Gandhi did, as much as Subhash Chandra Bose did, as much as anybody did, as much as George Washington did, or as much as any hero or any heroine on the planet did it, any avatar did. ही ऊर्जा अनंत दिलेली आहे. आपण फक्त जबाबदारी मोठी घ्यायची आणि जबाबदारी मोठी घेण्यामध्ये आपला करुणा जर असेल तर आपण जबाबदारी मोठी घेतो. आपण जर असं काम केलं, शक्ती, शांती, मैत्री, करुणा आणि शुद्धी 12 वर्ष जर काम केलं एक तप, तर आपल्याला संकल्प दृष्टी मिळते. आपण तपून निघतो आणि आपल्या ध्यानातनं कोणी ती दृष्टी काढूच शकत नाही. आपण ते घेतलं म्हणजे घेतलं. 8 बिलियन लोक आले आणि म्हटले की तुम्ही चुकीचं करताय, तरी आपण त्याच्यामधनं हटत नाही. थकना नहीं, रुकना नहीं. और कोई भी अगेंस्ट बोलेगा पुरानी बातें बोल के, तो उसको कह सकते हैं हम लोग कि भैया आपका दृष्टि दोष भी देख लो. हमारे पास अभी संकल्प की दृष्टि है. संकल्प ये मानव की इच्छा नहीं होती. विश्व किस दिशा में जा रहा है हमें समझ में आता है. शुद्धि की दिशा में जा रहा है और शुद्धि की दिशा में हम काम करेंगे. तो संकल्प दृष्टी सागर थर्ड आय म्हणतात. आणि संकल्प दृष्टी सागर ज्यांचं बनतात ते 12-12 वर्ष करून असं काही काम करतात की ते लीडर्स बनतात. त्याला आपण काय म्हणतो, रोल मॉडेल बनतात. अगदी एनजीओ असलं तरी रोल मॉडेल बनतं. रोल मॉडेल बनतं ना. लोकल असलं तर काय झालं.
उद्या ते ग्लोबल होईल, उद्या ते कॉस्मिक होईल. कपाळापर्यंत आलो आपण आणि समर्पित सेवेपर्यंत जातं ते. हा आपला अनुभव आहे. एनजीओ जे काम करतात त्यांचा हा अनुभव आहे की या 7 स्टेजेसमधनं आपण जातो. आधी शक्ती वापरून आपण काम सुरू करतो. त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येतात. मग आपण शांत होतो. किती वरती खालती अप अँड डाऊन झालं तरी आपण शांत राहतो. आणि कोणी लिडरशिप नाही दिली तर आपण येतो संजीवनी घेऊन तिसऱ्या चक्राची. आणि आपली करुणा वाढतच राहते. कोणी म्हटलं की प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स वाईट आहेत, तर आपण त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना म्हणतो आपण एकत्र मिळून सॉल्व्ह करूयात रे. वी ऍक्सेप्ट ॲज अवर फ्रेंड एव्हरी सिंगल पर्सन अँड एव्हरी सिंगल स्पीशीज. तिथपर्यंत आपली करुणा घेऊन जायची, ऍक्सेप्टन्स घेऊन जायचं, फ्रेंडशिप घेऊन जायची. आणि मग आपली भाषाच बदलते आणि ती भाषा मैत्रीची बनते. कोणीच दुश्मन राहत नाही. दुश्मन म्हणजे विष जर दिसलं तर ते आपण निळकंठी बनतो, आपण ते घेतो आणि त्याला अमृत बनवतो. कुठेही विष जर सांगितलं कोणी तर आपण पहिले त्या माणसाला भेटायला जातो आणि त्याचं अमृत बनवतो. तर समर्पित सेवेपर्यंत हे काम जातं. हे का नाही शिकवत आहे आपण लहान मुलांना घरी आणि शाळेमध्ये? कारण दिस इज द एनर्जी विच इज नॉट ऑल्टरनेट एनर्जी. इट इज नॉट विंड एनर्जी. इट इज नॉट सोलर एनर्जी. इट इज ओरिजिनल ह्युमन एनर्जी विच इज युनिव्हर्सल एनर्जी विच इज फ्री. त्याचा पेट्रोल पंप 7 दिलेले आहेत आपल्यामध्ये. ते बादली बादली भरून कशी घ्यायची ही ऊर्जा हे ज्यांना जमलं ते लीडर्स झाले आपले. इट इज नेसेसरी टू टीच द चिल्ड्रन द इन्फिनिटी इन दॅम. बट फर्स्ट द टीचर्स शुड अंडरस्टँड की आपल्याकडे हे 7 समुद्र दिलेले आहेत. हे 7 समुद्र परत सांगितले तुम्हाला. द युनिव्हर्सल एनर्जी डिसेंड्स अँड असेंड्स फ्रॉम द युनिव्हर्स. जो क्षीरसागर आहे, क्षीरसागरामधनं ही ऊर्जा येते अँड कलेक्ट्स इन 7 रिझर्वॉयर, ज्याला आपण ऊर्जा सागर म्हणू. सोर्सेस ऑफ लाईफ एनर्जी इनसाइड अस. विश्व म्हणजे एका डॅम सारखं रिझर्वॉयर आहे. आपल्यामधली सुषुम्ना नदी नाडी म्हणजे एखाद्या घरातल्या नळासारखं आहे. आणि हे 7 जे चक्र आहेत ते नळ सोडतो ना आपण, 7 खोल्या आहेत तर 7 खोल्यांमध्ये एक एक नळ लावलाय. पाहिजे तेवढं घ्या. आणि ह्याची सिक्रेट अशी आहे की आपल्या हृदयामध्ये प्रेम अति आपण प्रचंड भरलं आणि प्रेम जर केलं सगळ्या देशांवरती तर हे सगळे चक्र काम करतात आणि आपण सगळ्या देशांसाठी आपण काम घेतो. फक्त महाराष्ट्रासाठी घेत नाही, पूर्ण भारतासाठी घेतो. फक्त पुण्याच्या सुभ्यासाठी घेत नाही, पूर्ण महाराष्ट्रासाठी घेतो. फक्त भारतासाठी घेत नाही, आपण पूर्ण पृथ्वीसाठी घेतो. तर द सिक्रेट ऑफ बिईंग ग्लोबल अँड गोईंग बियॉन्ड द ह्युमन वॉर अँड कॉन्फ्लिक्ट इज टू टीच द इनर रिव्हर अँड इनर 7 ओशन्स. सागर मित्रमध्ये इनसाइड एव्हरी ह्युमन बिईंग देर आर 7 ओशन्स. आउटसाइड 7 सागर आहेत खाऱ्या पाण्याचे. आपण बघणार आहोत त्यांची नावं आता. बाहेरचे 7 सागर खाऱ्या पाण्याचे आणि आतले 7 सागर हे आत्मशक्तीचे. जी मुळात शक्ती ही ऊर्जा ही आदिशक्ती आहे, पण ती आपल्यामध्ये उतरली की तिला आपण आत्मशक्ती म्हणायचं. पण ती काही बदलत नाही बरं. आपल्या डॅम मधलं पाणी आणि नळातनं येणारं पाणी पाणीच असतं हो. त्याला काय डोमेस्टिक वॉटर म्हणायचं. पावसातनं येणारही तेच असतं. ढगातलं आहे ते तेच असतं. तसं ऊर्जा जी विश्वामध्ये आहे तीच ऊर्जा आपल्यामध्ये आहे. दॅट ऊर्जा इज ऍक्च्युअली द चैतन्य रूप ऑफ गॉड इज डायरेक्टली प्रेझेंट. समुद्र भरून आपल्यामध्ये आहे. आपण शरीर शिकवलं, हार्ट शिकवलं, किडनी शिकवली आणि हेच नाही शिकवलं की वी आर द टेम्पल ऑफ गॉड. आणि गॉड इन द फॉर्म ऑफ एनर्जी और इन द फॉर्म ऑफ चैतन्य रिसाइड्स इनसाइड अस. प्रत्येक माणूस विटेवरचा विठ्ठल आहे. तिथे प्राणप्रतिष्ठापना करावं लागत नाही. माणसामध्ये तर प्रत्यक्ष प्राणशक्ती असते. आपण जेव्हा मूर्ती तयार करतो तर त्याच्यामध्ये मंत्र करून आपण म्हणत असतो की माझ्यातली जी प्राणशक्ती आहे ती तुझ्यामध्ये आतापासून जगू दे. मी 10 दिवस माझी प्राणशक्ती त्या मूर्तीला, गणेश मूर्तीमध्ये आपण देत असतो. फार लोकांना माहिती नाही हे की ती मूर्ती जिवंत होते म्हणजे काय. तर आपण म्हणतो की ही ऊर्जा आता तुझी. आणि मग विसर्जन करायच्या आधी आपण ती प्राण परत घेऊन टाकतो स्वतःकडे मंत्र म्हणून. आणि मग ते फक्त माती बनते. आता त्या मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करतो. देवळामध्ये मूर्ती लावली की पहिले प्राणप्रतिष्ठा होते. आणि आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे ती मान्य करायची की नाही. आपल्यामध्ये साक्षात ती ऊर्जा आहे. तो एव्हरी चाइल्ड हू सिट्स बिफोर अस इज गॉड. त्याच्यामध्ये साक्षात परमेश्वरच आहे, आदिशक्ती. हे जर समजलं नाही तर सागर मित्र काय प्लास्टिक वेचून करायचं. त्या लहान मुलांमध्ये आपल्याला साक्षात देवच दिसलं पाहिजे. फ्युचरचे नेताजी आणि फ्युचरचे गांधी आणि सगळे फ्युचरचे दिसले पाहिजेत की जे शक्ती शिकणार आहेत, जे शांती शिकणार आहेत, मोठे कार्य घेणार आहेत, कार्य करताना शांत राहणार आहेत. कोणी लिडरशिप थांबवली तर ते स्वतःच्या धुऱ्यावरती युगंधर बनणार. युगाचे दे विल बिकम द पिलर्स ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑन द प्लॅनेट. दॅट इज तिसरं चक्र. आणि ते सगळ्यांवर प्रेम करणार आहेत.
ते आईबाबांना विचारणार, आम्ही एवढे धर्म तुम्ही कशाला शिकवले आम्हाला? सगळ्या धर्माची प्रार्थना तर एकच आहे. या लहान मुलांना आपण ती पॉवर देणार आहोत की मोठ्या माणसांना विचारा, 5-5 धर्म सांगता, त्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रार्थना सांगता, पण आम्हाला तर कळलं ही प्रार्थना एकच आहे. तुम्ही का नाही सांगितलं आम्हाला? वी आर नॉट गोइंग टू वेट दॅट द ॲडल्ट्स आर द फर्स्ट वन्स हू विल लर्न दिस. द चिल्ड्रन आर गोइंग टू लर्न फर्स्ट. थोडं पुढे जातो. आत्तापर्यंत जे बघितलं, हा ऊर्जेचा सागर म्हणजे विश्व. युनिव्हर्स एज द इन्फायनाईट ओशन. हा आपल्यामध्ये उतरतो त्याचं चित्र दाखवलंय. त्याचे 7 सागर असतात किंवा 7 चक्र असतात हे दाखवलंय. आणि त्यातला हा जो हार्ट चक्र आहे, करुणासागर, त्याच्यामध्ये आपण हा सागर बसवतो. कोणता सागर? सॉल्ट वॉटर ओशन. म्हणजे सुरुवातीला जेव्हा सागर मित्रमध्ये लोक येतात तेव्हा त्यांना सॉल्ट वॉटर ओशनच दिसतो. आणि त्यांच्या मनात असतं, अरे माझी गोदावरी साफ नाही तर सॉल्ट वॉटर ओशन कसं साफ करायचं? ऍक्च्युली तो साफ करण्यासाठी लहान मुलांच्या हृदयचक्रामधली जी लाईफ एनर्जी आहे तिला चॅलेंज द्यावं लागतं की शिवधनुष्य उचलायचंय तर तुझ्यामधली शिवशक्ती जागृत कर. शिवशक्ती ही 7 प्रकारची असते. 7 समुद्रामध्ये 7 प्रकारची शिवशक्ती असते, देवी शक्ती. तर ते सागर असतात. तर आतला सागर बाहेरच्या सागराला वाचवणार आहे. हा जो सागर आहे तो फायनाईट ओशन ऑफ सॉल्ट वॉटर, सगळ्यात छोटा सागर. लहान मुलांमध्ये करुणा सागर जो आहे हृदयामध्ये, तो ह्या सागरापेक्षा मोठा आहे. कारण 10 प्लॅनेटवरचे सागर दाखवले तर लहान मुलाच्या हृदयामध्ये 10 प्लॅनेटही ठेवू शकतो. 20 सोलर सिस्टम्स दिले तर लहान मुलगा 20 सोलर सिस्टम्स ठेवेल हृदयामध्ये. ट्राय टू फाइंड अ सोल्युशन फॉर ऑल द 20 सोलर सिस्टम्स, ऑल द लाईफ्स ऑन ऑल द प्लॅनेट्स. अशी जर वेळ आली मुलांवर तर ते म्हणतील माझ्या हृदयचक्रामध्ये पूर्ण गॅलेक्सी ठेवतो की. तो हृदयचक्र ज्याला आपण म्हणतो ओशन ऑफ कम्पॅशन इज लार्जर देन द ओशन ऑफ सॉल्ट वॉटर. सो वी विल वन डे लँड अप टीचिंग द चिल्ड्रन अबाउट दिस, बट हॅव वी लर्न इट? मी शिकलो का? आणि माझ्यामधली जर करुणासागर एवढा मोठा आहे तर त्याला सप्लाय करणारा जो सागर आहे क्षीरसागर, ओशन ऑफ द युनिव्हर्स, तो केवढा मोठा असेल? माझ्यामध्ये एक एक सागरा एवढं कंपॅशनचा सागर दिलाय, शक्तीचा सागर दिलाय, शांतीचा सागर दिलाय, मैत्री आणि संजीवनीचा सागर दिलाय. चौथा जो दिलाय तो करुणेचा सागर, शुद्धी आणि साधनेचा सागर, दृष्टीचा सागर, सेवा सागर दिलाय. सागर एवढी सेवा करू शकतो. तर लहान मुलं ह्या 7 चक्रांमध्ये झटक्यात उतरतात. कारण आपलं जे सागर मित्र आहे ते कुंडलिनी योगाच्या मध्ये ऋषींनी जे लिहून ठेवलेलं आहे, वाचा दीक्षा, ही वाचा दीक्षा आहे. तर 3 सागरांची वाचा दीक्षा आपण करतोय. करुणा सागर महत्वाचा इथे आपण फोकस करतो. डिड यू सी द चिल्ड्रन वर सिंगिंग अबाउट एक सागर बाहर एक सागर भीतर? तो भीतर का सागर जो है वो करुणा का सागर है, जो रक्षा का जागर है. वो बच्चे गाते हैं, पहले गाना सीखेंगे फिर अर्थ सीख लेंगे. किती वाजलेत ते बघतो, 9:55. तर मी हे जे आपण बोललो त्याच्यात जात नाही. आता हे परत रिपिटेशन आहे, ह्याच्यात जात नाही. मी थोडं पुढे जातो. देर आर 7 सॉल्ट वॉटर ओशन्स. आता बाहेरचा सागर, छोटा सागर, हा ओशन, हा आपल्या करुणा सागरापेक्षा लहान आहे. वाटतो मोठा आहे, मग एका पृथ्वीवर आहे हो फक्त. करुणा सागर हे अनेक गॅलेक्सीज पण आतमध्ये घेऊ शकतो. प्रेम करायची कॅपॅसिटी विश्वापर्यंत जाते. एका पृथ्वीवरच्या एका ओशन पर्यंत लिमिटेड नाही. दीज आर द 7 ओशन्स. नॉर्थ पॅसिफिक, साऊथ पॅसिफिक, नॉर्थ अटलांटिक, साऊथ अटलांटिक 4 झाले. इंडियन ओशन. नॉर्थ पोलच्या जवळ जो आर्टिक ओशन आहे आणि साऊथ पोलच्या जवळ जी सदर्न ओशन, त्याला अँटार्क्टिक ओशन काही लोक म्हणतात, त्याला सदर्न ओशन म्हणतात. पॅसिफिक नॉर्थ अँड साऊथ, अटलांटिक नॉर्थ अँड साऊथ, इंडियन ओशन हे 5 झाले. आर्क्टिक आणि अँटार्क्टिक हे 7 झाले. बाहेर 7 समुद्र खाऱ्या पाण्याचे आणि आतमधले समुद्र 7 सांगितलेत. सगळ्यात आधी पृथ्वीच्या प्राचीन काळामध्ये जा, आग होती पृथ्वीवरती आणि मोल्टन लावा होता. समुद्र नव्हता, ज्याला आपण समुद्र म्हणतो तो समुद्रच नव्हता, पाणीच नव्हतं. जसे जशी कूलडाऊन झाली आपली पृथ्वी तर पाऊस पडायला लागला. तर कंडेन्सेशन, कुलिंग डाऊन झालं तसं तसं कंडेन्सेशन होऊन पाऊस पडायला लागला. आणि असा जो धूर आहे, तुम्हाला जर मोठी स्क्रीन असेल त्याच्यामध्ये पावसाच्या अशा रेघा दिसतील आडव्या, या रेघा पावसाच्या आहेत.
तर पाऊस पडायला लागला. आपण तव्यावरती पाणी टाकलं तर जसा छस आवाज येतो तसा आवाज होत राहिला पृथ्वीवरती फॉर हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स बिफोर शी कूल डाऊन इनफ की तिच्या लोअर एरियाजमध्ये पाणी जमायला लागलं आणि त्या पाण्याने थंड करायला सुरू केली पृथ्वी. तर पाऊस पडत गेला. त्या पावसाच्या वेदरिंगमुळे, वाऱ्याच्या वेदरिंगमुळे ते मोठे लावारसाचे जे मोठे मोठे चट्टान झाले होते त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. मग त्याचे आणखी छोटे तुकडे झाले. मग त्याची माती झाली, वाळू झाली, माती झाली. आणि तोपर्यंत समुद्रामध्ये जीवन आलं आणि समुद्रातलं जीवन हे हळूहळू करत जमिनीवर आलं. समुद्रातलं जीवन हे हळूहळू जमिनीवर आलं आणि ते हिरवळ म्हणून आलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. ह्या हिरवळीला वाचायचंय म्हणून हरितकुंभ नाव दिलेलं आहे 2027च्या कुंभाला. ही हिरवळ वाचवायची. पण मग हिरवळ जमिनीवरची कशी बघताय? ओरिजिनल हिरवळ तर समुद्रात आहे. हा मग आपला विषय येतो जो लहान मुलांच्या सागर मित्रचा. आता आपण त्याचं फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, मिथिकल बॅकग्राऊंड, ऍक्च्युली पॉलिटिकल बॅकग्राऊंड पण बघितलं. सगळेच बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये, कल्चरल बॅकग्राऊंड, लिंग्विस्टिक बॅकग्राऊंड, स्पिरिच्युअल, सगळेच बॅकग्राऊंड येतात त्याच्यामध्ये. असं समजून घेतलं पाहिजे. 3 सागर समजून घेतले पाहिजेत. एक अनंत सागर, तो आपल्यामध्ये 7 जे सागर तयार करतो, आणि बाहेरचा सागर. आणि ह्या बाहेरच्या सागरामध्ये हिरवळ 70%. कुंभमेळ्यासाठी आपण काही थोडंसं पुढे जाऊन मी लावणार आहे. कुंभमेळ्यामध्ये विचार करा की आपण 600 टीचर्सना ट्रेनिंग घ्यायसाठी मोठ्या हॉलमध्ये बसलोय. आपल्याला यायला थोडा वेळ आहे किंवा टीचर्स आणखी येत आहेत, तर अशी गाणं आपण लावून ठेवणार आहोत. अंतिम अंतर्बाह्य प्रदूषण निर्मूलन का शुभारंभ. बाह्य प्रदूषण और भीतरगामी प्रदूषण. सागर मंथन से सागर कुंभ, हरित कुंभ. आपण सागर मंथनाबद्दल बोलत होतो. ते सागर मंथन वेग आयडिया असते लोकांना चित्र बघितल्यामुळे. सागर मंथन हे सायंटिफिक आहे. द चर्निंग ऑफ द युनिवर्स क्रिएटेड लाईफ ऑन प्लॅनेट अर्थ. इट वॉज ग्रीन लाईफ ऑन द प्लॅनेट अर्थ इन द ओशन अँड स्टील वी शुड सेव्ह इट बिकॉज दॅट ग्रीन लाईफ इज स्टील गिव्हिंग अस 70% ऑक्सिजन. हे जे नरेटिव्ह आहे ना, ते भारताचं नरेटिव्ह नाही आहे ना, हे कॉस्मिक नरेटिव्ह आहे. ह्युमन बिंग्स आयडेंटिटी हॅपन्स अकॉर्डिंग टू द नरेटिव्ह. मी इस्रायलमध्ये असलो तर माझं नरेटिव्ह देशापुरतंच आहे. इराणचं नरेटिव्ह देशापुरतंच आहे. भारताचं नरेटिव्ह जे मूळ ज्या गोष्टीमध्ये जगतोय तो माणूस, ते नरेटिव्हच लहान आहे. त्याची डोमेनच लिमिटेड ठेवली आहे. ते जोपर्यंत नरेटिव्ह हा युनिव्हर्सल होत नाही तोपर्यंत युनिव्हर्सल ह्युमन बिंग कसा तयार होणार? आपल्याला ग्लोबली नाही, आपल्याला युनिव्हर्सल ह्युमन बिंग पाहिजे. तर त्याचे कल्चरल एक एक आपण गाणे अमुक तमुक तयार करून ठेवते. अशा 1000-2000 करून टाकायचे एका वर्षामध्ये. हे असे चित्र दाखवल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये खाली पाणी दाखवतात मंथनाचं, म्हणून आपल्याला कळत नाही की ते ऍक्च्युली ऊर्जेचं मंथन आहे. त्याच्यात मी वेळ नाही दाखवत. फक्त याच्यामध्ये बघा, मंत्र आपण देतच आहोत, असे तयार करतच आहोत आपण आता. हल्ख निरंजन
मुळात ज्या सभा होणार आहेत ना, तिथे लंच ब्रेकसाठी थांबतात, ब्रेक घेतात, तेव्हा ह्या गोष्टी लावलेल्या राहणार आहेत. कारण इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, की वी शुड अपील टू व्हॉट इज द पास्ट. आणि मग असं काहीतरी अलख निरंजन लखे न कोई केवल अलख अलख साई. नेमकी लोक ज्यांना क्युरिओसिटी असते की याचा अर्थ काय आहे साहेब. काही लोक बघतात की अच्छा ठीक आहे, मग हे समुद्र आहे, एक आदिशक्तीचा समुद्र आहे, एक करुणेचा सागर आहे, एक सॉल्ट वॉटर, मला काम सांगा, प्लास्टिक काय वेचायचं सांग. असे काही लोक असतात. आणि काही लोक म्हणतात की ह्याच्यामध्ये काहीतरी एक मंत्र दिसतोय जो नाथ संप्रदायाचा आहे, अलख निरंजन. याच्या मागे प्रयोजन काय, लखलख निरंजन म्हणजे काय. सो सच पीपल ऑल्सो वी कॅन कॅच असाइड अँड वी रेकग्नाइज दॅट दे आर डिफरंट. की त्यांची ऊर्जा आणखी वरती आलेली आहे म्हणून त्यांना ह्याच्यातलं काही गर्भितार्थ कळतात. सगळ्यांना कळले पाहिजेत असं नाही. मायथॉलॉजीमध्ये आणि दंतकथांमध्ये त्यांनी यातली दंतकथा बघावी. आणि जो त्याच्या पलीकडे गेलाय त्यांनी अलख निरंजन का लिहिलं इथे. अलख निरंजन इज नाथ संप्रदायाचं. अलख निरंजन लखे न कोई केवल अलख अलख का साई. म्हणजे काय हो, आज मी नाही बोलणार. ऐकू आपण एकदा. अलख निरंजन लखना केवल अलख अलख का आता ट्रेडिशनल चित्र एक दोन दाखवून अमृत असं दाखवतात. ते मुळात पृथ्वीवर उतरलेलं अमृत आहे. ते हिरव्या रंगाची झाडं जी आहेत ती आपल्याला वाचवायची. असं म्हणतात की ते अमृत घेऊन जाताना 4 जागेवर थेंब पडले होते. एक हरिद्वार, एक प्रयागराज, एक उज्जैन आणि एक नाशिक. आता आमच्याकडे काही लोक आलेत की पुष्करचं पण अशाच काही गोष्टी आहेत. तर पुष्करशी जर जोडलं तर भारतातल्या प्रत्येक घाटाबरोबर जुळून जाईल. तर त्या दिशेने पण आपण काहीतरी बघतो. आणि आता मी जे लहान मुलांचं गाणं म्हटलं होतं ना, एक सागर बाहेर एक सागर भीतर, ते सगळी गाणी, त्याचे लिरिक्स हे सगळे आम्हीच लिहितो. त्याला म्युझिक वगैरे देणं AI मधनं चालू आहे. तर ते लहान मुलं जे गात होते त्याचं ॲडल्ट व्हर्जन आहे याच्यामध्ये. यू विल सी की याच्यामध्ये सागर मित्र अभियान मॅग्निफाईज द मैत्री बिटवीन इटर्नल कॉस्मिक ओशन, आउटर ॲक्वॅटिक ओशन आणि इनर पर्सनल ओशन. इटर्नल कॉस्मिक ओशन क्षीरसागर, आउटर ॲक्वॅटिक ओशन क्षारसागर, इनर पर्सनल ओशन म्हणजे करुणासागर. तर ह्याचं पण आम्ही कारण जोपर्यंत कल्चर हे गाण्यात येत नाही तोपर्यंत ते हृदयापर्यंत पोचत नाही. दिस इज रिसेंटली बीन पुट ऑन 2 मेला मला वाटतं. हे आपण यूट्यूबवर लावू. डू लिसन टू दिस. एक सागर बाहर एक सागर भीतर, सागर एक नहीं दो नहीं एक दो तीन. जो सागर बाहर जल का है आगर, देता है मीठे जल की बरसा. जो सागर भीतर रक्षा का जागर, कहता है सागर मित्र के चलो साथ. एक सागर बाहर एक सागर भीतर,
सागर बाहर भरता है घागर, मरता है प्रदूषण के मैले हाथ। जो सागर भीतर करता उजागर, कहता है प्रदूषण पर करो मात। एक सागर बाहर, एक सागर भीतर। सागर एक नहीं दो नहीं, एक दो तर 1, 2, 3 सागर आहेत. हे परत एकदा दाखवलं. हे क्षीरसागर, ऊर्जासागर आपल्यामध्ये, याच्यामध्ये एक सागर भीतर हा करुणासागर आहे आणि एक सागर बाहेर हा क्षारसागर आहे. तर आपण ॲक्च्युअली लहान मुलांबरोबर काय करतो, कोणते 3 सागर जोडून देतो, हे ह्याच्यात दिलेलं आहे. आपण त्यांच्या करुणासागरामध्ये बाहेरचा हा जो सागर आहे, क्षारसागर, त्याची व्यथा जी आहे ती सांगतो. अरे मी सागर आहे, मी मरतोय, असं करुणासागराला सांगतो. तिथे लहान मुलगा थोडी आहे, तिथे करुणासागर आहे. माझं पर्सनल कुंडलिनी योगाचा अभ्यास सांगतो की 12वी मध्ये येईपर्यंत हा करुणासागर अनंत दिलेला आहे आणि साधारण 9वी 10वी 11वी नंतर ते करिअरचं प्रेशर आणून लहान मुलाला सांगून की तुला नाही जमणार, पृथ्वीचा का विचार करतोयस, तुला आणखी घरचंही जमत, म्हणजे त्याला तुझ्यामध्ये ती ऊर्जा दिलेलीच नाही देवानी, असं सांगतात. आणि तिथे कॉन्क्रीटची जी लाईनिंग करून ठेवतात ना आतल्या नदीवर, तर त्या मुलाला बिचारायला त्याच्यामधनं ऊर्जा घेताच येत नाही, कारण त्याला सांगितलं जातं की तिथे तू प्रयत्नच करू नकोस. आणि बाहेरची ऊर्जा दाखवली जाते, पैसे कमवलेस तर तुला ऊर्जा मिळेल. पैसे कमवले तर आज आपल्याला 85 लाख विद्यार्थी जर बदलायचे असतील महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना आपण ज्या मार्गाने जातोय, आतमधनं चिंगारी लावून, मशाल लावून, मशालीने मशाल पेटवणे, तर पैसे देऊन बदलणार आहेत. तर पैशाचं फार लिमिटेड कॅपॅसिटी आहे. तेवढीच शिकवतात की शरीर जिवंत ठेवायसाठी काय करायचं ते कर रे बाबा, समुद्राच्या भानगडीत पडू नकोस. म्हणून त्याची जी कॅपॅसिटी टू ड्रॉ फ्रॉम द 7 ओशन्स ती कमी करून टाकतो आपण, तुम्ही आम्ही सगळेच. तसं जरुरी होतं इसवी सन 2000 पर्यंत. 2001 ते 3000 हे जे 1000 वर्ष आहेत ते विश्वमानव पर्व आहे. त्या विश्वमानव पर्वामध्ये मात्र पूर्णच्या पूर्ण 7 सागर आपल्याला लहान मुलांना सांगायचे, तुमच्याकडे 7 सागर आहेत, क्षारसागर तुम्ही वाचवू शकता. आम्ही हा प्रयोग जेव्हा केला, सागराची गोष्ट सांगून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भूमिका देणे, तर वी फाइंड दॅट इट इज सक्सेसफुल इनफ दॅट विदाउट अस अप्लाइंग वी मॅनेज टू हॅव द कुंभमेला ऑर्गनायझर्स कॉलिंग अस. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. कुंभ म्हणजे काय, तर आपण जेव्हा नदीच्या शेजारी राहतो तो कुंभच आहे की. दुसऱ्या नदीला गेलं तर मग आपण कुंभामध्ये आलो का. आता मी अकोल्यामध्ये मोरणा नदीवर आहे, मी इथे कोथरूडमध्ये राहतो, मी मोठ्या नदीवरती आहे. आता कुंभामध्येच आहोत की आपण. काय तंबू बांधायचा का कुठेतरी जाऊन मग कुंभ होतो का. तर आपण आत्ताच कुंभामध्ये आहोत असं समजून, कायम कुंभामध्ये आहोत असं समजून, कारण इसवी सन 2000 पूर्वी ठीक आहे, वर्षातनं एकदा कुंभ करा, 4 वर्षातनं एकदा करा, बस तिथेच थांबायचं का. अहो रोजच आहे कुंभ, जिथे राहतं तिथे नदी नाहीये का. म्हणून मग हे प्लेज तयार होते, जी मी आता अकोल्याचा झालो असं स्वतःला समजतो. आम्ही अकोला जिल्ह्याच्या प्रत्येक कुटुंबातील नागरिक प्रतिज्ञा करतो की आपापल्या घरातील प्लास्टिक कचरा वेगळा जमा करून रिसायकलसाठी पाठवू. मोरणा, पूर्णा व तापी नदी खोरे आणि सागर वनराई यांचे रक्षण करू. मग तो खरा कुंभ होतो ना. मग तो नाशिकचा कुंभ आपण कोणत्याही नदीवरती करू शकतो. नाशिकला जायची काय गरज, गेलं तर जा, आपण नाही म्हणत नाही, पण समजून घेताय का. नाशिकला जाऊन गेलं तर तिथे जा, कोणत्या नदीवर करा, पुष्कर करा, पण वी आर परमनंटली 365 डेज अँड 24 आवर्स ऑन द बँक्स ऑफ अ रिव्हर, आणि आपला कुंभच कुंभ आहे. अकोला स्कूल्स महाराष्ट्र स्टेटचा आपण आज 11 तारखेला सागर मंथन हे काम घेतलं, त्यातलं बेसिक जे आहे ते कम्प्लीट झालं. वी हॅव कम्प्लीटेड द सेशन. मे बी देर आर जस्ट फ्यू पिक्चर्स मोर.
जुलै आता आपण जूनमध्ये आहोत. जुलै 2026 टू सप्टेंबर 2026 थोडंसं बघूयात. फेज 1, whoever gets trained, each teacher will focus on whole school 5th to 9th to 12th standard. 5th to 9th is better. जर त्या शाळेने बोलवलं आपल्याला 10वी 11वी 12वी करा तर ठीक आहे. आम्ही हे काम प्लास्टिक छोटे तुकडे वेचतात ना म्हणून लहान मुलांना देत नाही. त्यांनी खाल्लं आणि एक जर अपघात घडला तर आपल्याला ते फार महागात. म्हणजे आपल्याला पडेल पेक्षा त्या लहान मुलाला 1ली ते 4थी विद्यार्थ्यांना शिकवलं. ते रिक्षाने जातात शाळेला. रिक्षा थांबली लाल दिव्याला. त्यातल्या राजकुमार राजकुमारी 2रीत आहे. रस्त्यावरची प्लास्टिक दिसलं आणि त्यांनी उडी मारली म्हणजे रिक्षाच्या बाहेर आणि गेली ट्रक माझ्या राजकुमारीवरनं. नको रे बाबा. आपण 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं बालपण राहू देत असं म्हणून आम्ही अगदी 2011 पासून सुरुवातीपासून 5वीच्या पुढे शिकवलं. घाई करायची. घाई केल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आलेलं आहे. अचिव्हमेंटची घाई केली तर दॅट इज द वॉर्मिंग. ऍक्च्युली वी आर व्हेरी हॉट ऑन अचिव्हमेंट. सो व्हॉट वी अचीव्ह गोज ओनली इन रॉंग डायरेक्शन्स. धोक्याच्या अचिव्हमेंट्स होतात. तर आपण ते सेफ अचिव्हमेंट्स 10 नियम आहेत. आपण 4th सेशनमध्ये ते 10 नियम बघणार आहोत. ते आत्ता मराठीमध्ये ते कॅप्टननी मला सांगितलं इंग्रजीमध्ये त्यांना पाहिजे ते करतो मी इंग्रजीला. हिंदीमध्ये पण होते. Each teacher will focus on 5th to 9th standard पैकी special attention to one class of 20 to 50 students. Perfect implementation of that one class. 5वी ब, 8वी क, whatever. All still we have to try to see in 3 months or 6 months. सगळ्या विद्यार्थ्यांना कळतंय का? 2च विद्यार्थ्यांनी सिरियसली घेतलं. अरे महिन्यानंतर गेलं तर 3च विद्यार्थ्यांनी आणलं. आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल एका वर्गामध्ये की काय घडतंय नक्की, का नाही जमत आहे आपल्याला. तर ऑल स्टुडंट्स विल ब्रिंग वेस्ट प्लास्टिक एव्हरी मंथ पेक्षा 30% जरी जमलं तरी यू बी हॅपी विथ इट. 30%. 30 विद्यार्थ्यांपैकी 10 तरी मुलांनी आणलं पाहिजे. मग काय हरकत. 30% लोकांनी वोटिंग केलं तर पार्टी जिंकते. भारतीय जनता पार्टी विन्स ऑन अन एव्हरेज ऑफ 30% वोट्स. तर 30% इज अ फॅन्टॅस्टिक नंबर इफ यू कॅन चेंज इट. मुळात 30% टेक्स ओव्हर. हे फेज 1 झालं. सप्टेंबरपर्यंत जाईल ते. जुलै ऑगस्ट सप्टेंबर. सप्टेंबरमध्ये आपण ऑक्टोबर 2026 टू मार्च 2027 स्पेशल अटेन्शन टू ऑल स्टुडंट्स इन ऑल क्लासेस. किंवा ज्या टीचरनी एक वर्ग घेतलाय त्यांनी ठरवावं की यथाशक्ती मला माझ्या शाळेमध्ये आता 2 वर्ग घ्यायचे आहेत का 20 वर्ग घ्यायचे आहेत का 10 वर्ग घ्यायचे आहेत. ते प्रत्येकाने आपापलं ठरवावं. आपण क्रिकेटची किट दिलेली आहे. बेसिक गेम सांगितलेला आहे. तर किती खेळणार ते. तालुका लेवलवर खेळायचे, डिस्ट्रिक्ट लेवलवर खेळायचे. नाही माझी प्रॅक्टिस मी एका शाळेमध्ये 2च वर्गावर करणार. लेट एव्हरी पर्सन डिसाईड यथाशक्ती. विश्व स्वधर्म सूर्य पहा. त्या व्यक्तीचा धर्म मी नाही ठरवू शकत की रेस्पॉन्सिबिलिटी कशी घ्यायची, किती घ्यायची, कोणत्या स्पीडने घ्यायची. त्यांनी ठरवावं. स्पेशल अटेन्शन टू ऑल स्टुडंट्स इन ऑल क्लासेस अँड डिव्हिजन्स फॉर कम्प्लीट कंप्लायन्स बाय 100 स्टुडंट्स इज एन एम. But whether you do it in October 2026 to March 2027 or you may complete it in March 2030. कोण येऊन विचारणार आहे की तुम्ही स्लो करताय का फास्ट करताय. काही गरज नाही बघायची. आपल्याला जमतंय का. 30% होतंय का. थरली होतंय का. पेरेंट्सना समजून सांगितलं का. हा अवघड काम आहे. हे सोपं काम नाही आहे. हे काय फक्त प्लास्टिक आणलं आणि मुलांना कुठेतरी नाही आणलंच पाहिजे वगैरे म्हणून मॅनिप्युलेट नाही करून करायचं. वी वॉन्ट टू सी कॅन दे लर्न द थिंग्स दॅट वी आर सेइंग. This is about full participation. Even if the students bring less plastic, it is fine. But try to tell each student की तुम्ही 1 तुकडा आणा ना. एका बॅगेमध्ये 2 तुकडे आणा. एक सूर्यासाठी, एक चंद्रासाठी, काहीतरी. पण लेट अस हॅव अ गृहपाठ वेअर एव्हरी चाइल्ड हॅज टू डू द होमवर्क. गृहपाठ म्हणून द्यायचं. हे सगळं आपण करताना काही ब्रॉडर इश्यूज आहेत ते आपण डिस्कस न करता फक्त सध्या निसर्ग म्हणतोय की निसर्गाला काय बदल बघायचा आहे. ऑल ह्युमन बिंग्स विल वर्क फॉर द प्लॅनेट. हा बदल बघायचा आहे. निसर्गाचा संकल्प आहे. वही बदलाव बनो जो प्रकृति देखना चाहती है. वही परिवर्तन लाओ जो उत्क्रांति सिखाती है. वही बदलाव बनो जो प्रकृति देखना चाहती है. वही परिवर्तन लाओ
जो उत्क्रांति सिखाती है. याचा सोपा अर्थ इवन ॲट द लेवल ऑफ चिल्ड्रन टू अंडरस्टँड इज, आपण जर निसर्गाला विचारलं की मी प्लास्टिक फेकत नाहीये, मी जळगावचं प्लास्टिक थांबवणार, मी पुण्याचं थांबवणार, मी महाराष्ट्राचं फेकणं थांबवणार, तर चालेल का? तर निसर्गातला एक मासा जरी असला, त्याला जर बोलता आलं तर तो म्हणेल आत्ताच्या आत्ता 8 बिलियन लोकांनी थांबवा. निसर्ग काय मागणार आहे? निसर्ग काय मागणार आहे हे विचारायचं. मी कलेक्टरकडे गेलो, कलेक्टर म्हणाले 300 शाळा करा. घेऊ आपण त्या, पण निसर्गाला केव्हा विचारणार? वही बदलावा जो बनो जो प्रकृती देखना चाहती है. निसर्ग सरळ सरळ म्हणणार आपल्याला की टुडे इट सेल्फ आय वॉन्ट 8 बिलियन पीपल टू स्टॉप थ्रोईंग. तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण किती मागे पडलोय. 12वीची परीक्षा आली आणि आपला अभ्यासच नाही झालेला. निसर्ग काय मागतोय, आपण काय देतोय, हे कुठेतरी धागा ठेवला पाहिजे, ती मशाल ठेवली पाहिजे, निसर्गाची मशाल ठेवली पाहिजे. वही बदलाव बनो जो प्रकृति देखना चाहती है. वही परिवर्तन लाओ जो उत्क्रांति सिखाती. आता याच्या पुढे जात नाही. हे आमच्या विश्वसंस्कृतीपर्यंत जे येतात त्यांच्यासाठी आपण खूप डिटेलमध्ये जातो. हे सगळे डिटेल्स आहेत which are part of what is Sagar Mitra. This Parvadarshan is from 1 billion BC to 3000 AD. सायन्स कसं बदलणार आहे, स्पिरिच्युअलिटी कसं बदलणार आहे, ॲडमिनिस्ट्रेशन कसं बदलणार आहे, हे सगळं. इफ यू सी हे 2005चं आहे बहुतेक दिस डॉक्युमेंट. So I'm not going into this. I think there is one picture I want to show, which is why I'm staying. शिवाजी राजांचं पहिलं स्वराज्य, जिथे मॅप होता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडे, आणि हे टिळकांचं स्वराज्य जिथे महाराष्ट्र एवढा मॅप होता, आणि हे लहान मुलांचं स्वराज्य ज्याच्यामध्ये साती चक्र जागृत करायचे. इथे लहान मुलगा जर बघितला तो पृथ्वीला धरून बसलाय, आणि इथे त्यांचे हात बघितले तर त्यांनी पृथ्वी धरलेली आहे. हे भारताचं स्वराज्य नाही आहे, हे महाराष्ट्र लेवलचं नाही आहे, पृथ्वीचं स्वराज्य. पृथ्वी स्वराज्यासाठी आपल्याला साती चक्र जागृत करावे लागणार आहे. सागर मित्र इज अबाउट 7 सागरची जागृती. प्लास्टिक वेचणं हा त्यातलं एक माध्यम आहे. लहान मुलांना कृतीमध्ये नाही आणलं तर अभ्यासात येत नाहीत. आय थिंक देर इज वन, आय वॉन्टेड टू शो यू दिस. दिस इज द लास्ट वन. लहान मुलं सध्या वेगवेगळ्या वॉर्समध्ये खूप बुरी तरह से मर रहे. तो वो क्या बोल रहे, निसर्ग काय म्हणतो ते ठीक आहे, लहान मुलं आपल्याला काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये आहे, पण ऐकावं. लहान मुलं काय म्हणतात, थोडासा वेळ गेला 3 मिनिट तर चालेल. You told us share your toys and play. You told us bad things grew away. But now the classroom has no wall and no one answers when I call. You said that monsters don't exist while holding lightning in your fist. The sirens
was sleeping in the stone, he wouldn't leave his bear alone. The sky is gray, the sun is dead, there's only fire and smoke instead. You talk of peace with guns in hand, a language kids can't understand. It's not our war, it's not our fight. We are the ones who freeze at night. Take your medals, take your pride, give us back the place we own. Why do you burn the garden down? Why are you kings of broken towns? We don't want to learn to hate and kill. We just want the world to please stand still. Tell me before we die. Why? Is anybody listening? Is anybody there? Why? Just why? आपण इंट्रोडक्शन मागच्या वेळेस घेतलं. आज सागर मंथन कम्प्लीट झालं. सागर मंथन ह्या सेशनचा प्रयत्न असतो की अंतर्बाह्य थोडंसं जे ऐकतात त्यांना हलवून सोडायचा प्रयत्न असतो की आपलं इग्नोरन्स किती आहे की आपण इतके वर्ष मोजता येणार नाहीत एवढे युग कुंभमेळा चालू आहे. मग आपल्याला का नाही सांगितलं की समुद्राबद्दल आहे? सागर मंथन म्हणजे काय हे का नाही सांगितलं? सगळ्यांना का नाही कळलं? मोजक्या लोकांना का माहिती आहे? ते पण का सांगत नाही? इट मस्ट बी व्हेरी क्लिअर. सो इफ ॲडल्ट्स डोंट हॅव द कॅपॅसिटी टू अंडरस्टँड, वी हॅव चिल्ड्रन हू आर सो इंटेलिजंट that they understand this. Let us now focus on 1.5 billion young children who are from 5th standard to 12th standard. त्यांना शिकवून टाकू या गोष्टी. कुंभमेळ्यासारखं जेव्हा आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो तर फक्त कुंभमेळा कुठे, आपण एखादं गाव जर एखाद्या नदीच्या शेजारी आहे तर तो कुंभच आहे. त्याला गाव म्हणायच्या ऐवजी कुंभ म्हणायला सुरू करू. व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड इन ऑर्डर टू बिंग द लँग्वेज इन टू शुद्धी. आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये आहोत? इट्स नॉट अ ग्लोबल सिच्युएशन, इट्स अ कॉस्मिक सिच्युएशन. Because when we see the cosmic situation, we see the 7 capacities which are given to us. आणि we can awaken those capacities in children, कारण की तिथे ते थंड नाही केलेलं. त्यांचे जे 7 सागर आहेत त्याचं डबकं नाही झालेलं. मोठ्या माणसांमध्ये त्याचं डबकं झालं. मग हे ऐकत नाहीत. त्यांना दाखवलं तरी कलेक्टर आहे. हाऊ डज इट मॅटर? व्हाय आर यू गोईंग आफ्टर द पर्सन हू इज नॉट गोइंग टू प्ले द टेस्ट मॅच? लेट अस गो आफ्टर दोज हू आर गोइंग टू प्ले द टेस्ट मॅच, हू आर गोइंग टू टेक अ लुक एट व्हॉट वी से. सो बाय 2030, with the help of those who are ready to look at all of this in detail, इस गहराई से देखने को जिनकी तैयारी है, इन सब की मदद लेके हम लोग 85 लाख, दैट इज 8.5 मिलियन महाराष्ट्र स्टुडंट्स पर्यंत पोहोचणार आहोत. त्याच्यामध्ये एकत्र मिळून जर केलं तर मे बी वी कॅन डू इट 1 year अर्लियर. हू नोज? व्हॉट इज आवर रेस्पॉन्सिबिलिटी? माझ्या शहरामध्ये मी असं करून दाखवणार. मग काय त्याच्या पलीकडे माझ्या शाळेत करून दाखवणार. म्हणजे काय? मी माझ्या वर्गात करून दाखवणार. एका वर्गामध्ये करणार. मग 3 महिने काय करायचे, पुढचे 6 महिने काय करायचं, याचं ट्रेनिंग. पण ह्याची पार्श्वभूमी सागर मंथनमध्ये दिली आहे, ती लक्षात ठेवायची. ह्याचं रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत येईल. हे यूट्यूबवर टाकणार आहे मी. बऱ्यापैकी झालंय हे आजचं सागर मंथन. आणि हे यूट्यूबवर आलं की जेव्हा केव्हा आपल्याला व्यापकता गेली तेव्हा हे बघितलं पाहिजे. दिस शुड बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ फॅमिली अँड स्कूल अँड कॉलेज ट्रेनिंग, बिकॉज दिस टॉक्स अबाउट करुणासागर. आपल्याला बुद्धी इतकी शिकवली आहे की आपली घागर भरून गेली. आपल्याला कृती इतक्या शिकवल्यात, सो मेनी थिंग्स, की आपण घड्याळाकडे बघतो आणि म्हणतो काय सागराचं बोलताय, मला नाही ऐकायचं. काय सप्तचक्र साधना, तुम्ही स्पिरिच्युअल बोलताय, नाही ऐकायचं. हे वरचं डोकं जे आहे ते घागर भरली. कृतीची जी घागर आहे ते घड्याळ भरून गेले. माणसामध्ये ताणलेली एकच गोष्ट आहे, त्याचं हृदय प्रेमासाठी ताणलेलं आहे. आणि प्रेमासाठी ताणलेलं हृदय हे डेस्परेट असतं, ते डिप्रेस्ड असतं. पण त्याला कळत नाही की प्रेम केलं तर प्रेम मिळतं. तर करुणासागराचा जो सागर आहे त्याची रियालिटी
नॉट जस्ट इन वर्ड्स बट कुठे ना कुठेतरी. आता हे लहान मुलांचं दाखवत होतं, आमचं इच्छा असते की बाबा हे कोणत्या देशाचे आहेत, कोणते मुलं आहेत, ते नाही, मुलं आहेत हो, त्यांना काय माहिती. दे आर डाईंग एव्हरीवेअर, वेदर इट्स लेबनॉन, दे आर डाईंग इन इस्रायल ऑल्सो. अँड नॉट ओनली दिस, हे युद्धात मरणारी मुलं फार कमी आहेत हो. जेवायला मिळत नाही म्हणून मरणारी जास्ती आहेत. 20,000 चिल्ड्रन अ डे मिनिमम बिकॉज ऑफ स्टार्वेशन ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि एव्हरी डे ॲटलिस्ट 20,000 फॅमिलीज आर मेड रेफ्युजीज. आत्ता लेबनॉनच्या बॉम्बिंगमध्ये 1 मिलियन फॅमिलीज आपले घरदार सोडून, शहर सोडून निघून गेले. 1 मिलियन फॅमिलीज, 10 लाख कुटुंबांवर ते संकट आले. कुठेतरी कोपऱ्यामध्ये 3 दगडं लावून घरातली महिला चहा बनवायचा प्रयत्न करते. थोडंसं पीठ टाकून दुधामध्ये मिसळून ते लहान मुलांना दूध म्हणून देतात, पाण्यात मिसळून लहान मुलांना दूध म्हणून देतात. आत्ता चालू आहे. I know it to be a fact from the time I was 14 years old that every day 20,000 families are misplaced because of war. Every day. That's the average. एक युद्ध 7 दिवसाचं झालं की 2-2 मिलियन लोक डिस्प्लेस होऊन जातात जागेवर. तुमच्या आमच्यासारख्या घरांमध्ये सोल्जर येतात आणि आपल्याला हाकलून देतात. ते म्हणतात ही युद्धभूमी आहे, आता तुम्ही जा, इथे आम्हाला ऑफिस टाकायचं. स्ट्रॅटेजीचं पुढचा आम्हाला जो हल्ला करायचा त्यासाठी आम्हाला राहायला जागा, आम्हाला खायला प्यायला. तो दिस army is displacing the civilian population by large numbers. All this pain is going on. त्याच्या मागे कारण काय हे बघता बघता इथपर्यंत आलं की करुणासागर हा कोरडा पडलेला आहे लोकांचा. मग दुसऱ्यांना हर्ट करतायत. मग तो करुणासागर जो लहान मुलांमध्ये आहे तो उपजतच जागृत आहे, तर त्याला आता मिटू द्यायचं नाही म्हणून सागर मित्र आणले. त्याला ऑलरेडी माशांबरोबर, पक्ष्यांबरोबर प्रेमाच्या गोष्टींसाठीच त्यांनी ते प्लास्टिक आणायचं. नुसतं प्लास्टिक आणून काय होणार. ते प्लास्टिक अशा प्रकारे त्याला सांगितलं पाहिजे की त्याच्या जीवनामध्ये करुणासागर कधी मिटणारच नाही. म्हणून टीचरनी सागर मंथन हे जे सेशन आहे त्याचा अभ्यास करणं जरूर. माझं बोलणं झालं. कॅप्टन, एनिथिंग यू वॉन्ट टू से सो दॅट वी कॅन देन आस्क देम टू स्पीक. प्रणिताजी किंवा तुषार, त्याच्यापैकी कोणी बोलले तर बेटर आहे ना राजू. एकदम मस्त. बोला बोला तुषार, म्हणजे बोला तुषार. एकदमच छान. शेवटचा तर असं म्हणजे मनाला हादरून टाकणार होतं ते लहान पोरांचं जेव्हा पाहिलं तेव्हा. बापरे, हॉरिबल आहे, खरंच हॉरिबल आहे. पोरांनी काय, त्यांचा काय दोष बिचाऱ्यांचा, त्यांचा काहीच दोष नाही. काय दोष त्यांचा. आणि ते विचारतात बघा तुषार, तुम्ही एवढं हृदयापासून बोललात, तिथे ज्या कोणी त्यांच्या ऑन देअर बिहाफ लिरिक्स लिहिलेत की इज देअर एनीबडी हु इज लिस्निंग असं म्हणतात. खरं आहे, बरं ऐकलं जरी तर काय करणार आहात हा खरं आहे, प्रश्न आहे. खरं तर आहे. मानव प्रजातीमध्ये करुणासागराला आपण एक्सरसाइज नाही दिलेली. बुद्धिसागराला दिलेली आहे, कृतीसागराला दिलेली आहे, हेडला खूप एक्सरसाइज आहे, हँड्सला पण दिली आहे, आपण हार्टला दिलेलीच नाही. तर देर इज अ लॅक ऑफ ट्रेनिंग ऑफ हार्ट करुणा इनसाइड द फॅमिली अँड इनसाइड द स्कूल. बिकॉज दॅट इज वेअर आपली शेती आहे ना लहान मुलांची. आपला नागरिक कुठं बनतो, आपण आपलं शेत आहे ना लहान मुलांचं. तर त्या शेताची आपण मशागतच केली नाही. त्या शेतामध्ये तिथनं जे धान्य येतं ते म्हणजे आपली मुलं आणि त्यांच्यामधलं नागरिकत्व. त्या नागरिकत्वामध्ये आपण बुद्धी शिकवली आणि कृती शिकवली. चिल्ड्रन आर बिझी विथ देअर माइंड अँड बिझी विथ देअर हँड्स, बट दे आर नॉट बिझी विथ देअर हार्ट. खरंच खरंच. तर दॅट इज द लॅक्युना बरं का. आणि गंमत अशी आहे तुषार भाऊ की दॅट हार्ट इन 8 बिलियन पीपल इज व्हेरी थर्स्टी बरं का. खरंच. तर आम्ही जेव्हा लोकांना भेटतो आणि सागर मित्र सारखी गोष्ट येते तर त्याच्यामध्ये काही लोकांना असं दिसतं की इज देअर अन आन्सर इन दिस. लहान मुलं जर खरंच शिकले की माझा देश आणि निळा देश, मी समुद्राचं जर काम करायला लागलो तर मला देश वेगळे वेगळे दिसणारच नाही. दिसणारच नाही. तर त्या दिशेने चाललंय. आणि हे काही सगळं कळलंय असं नाही, पण दिशा चांगली वाटते. फक्त स्पर्धेचं युग म्हणून बस आपण त्याला पाहतोय, बाकी काहीच नाहीये. हे कोलॅबोरेशनचं युग बनणार आहे. तर ते कसं बनणार आहे, किती वेळ लागणार आहे, ते सगळे ग्राफ्स दाखवले त्याच्यामध्ये ते आहे. किती वर्षामध्ये कसं घडणार आहे. आत्ता जे चालू आहे ना ते जाणार आहेत. जे वाईट जे घडते, ही जी वेदना आहे ना मानव प्रजातीला, ती प्रसूतीची वेदना आहे बरं का, ती मृत्यूची वेदना नाही आहे. तुषार भाऊ, प्रणिताताई, सारंग भाऊ, सुरेखा मॅडम, आत्ताची जी वेदना मानव प्रजातीला होतीये ती कात टाकण्याची आहे, पुनर्जन्माची आहे. आपलं जे मी ह्याच देशाचा, मी ह्याच धर्माचा, ही कात पडून जाणार आहे. त्याच्या आधी जे फक्त एका देशाचे एका धर्माचे म्हणतात ते किती हिंसा करतात ते दिसणार आहे आपल्याला. म्हणजे लहान मुलालाही समजणार आहे की हे नाही रे बाबा, नको आहे आता. एका देशाच्या नावाने, एका धर्माच्या नावाने किती मारणार एकमेकांना, आणि लहान मुलं का मारायची. तर मग ह्याला काही ऑल्टरनेटिव्ह आहे का.
ऑल्टरनेटिव्ह इज द ब्लू नेशन. इथपर्यंत आलं सागर मंथनाचं. तुषार, आय एम रिअली moved that you saw that movie the way it is seen by people all over the world nowadays. Raju, you said you want to say something before you leave? आई थिंक इंडक्शन जरूरी है. हाँ. सागर मंथन समझना जरूरी है फ्रॉम अ डिफरेंट पर्सपेक्टिव ऑफ 3 dimensions. Did you see this, Captain, ki every time we say it goes deeper? Oh. Means even I have to find some new things all the time, every time. Correct, correct. So we are हे learning. शेअर करणार आहेस का तू ही Oh, पीपीटी? absolutely. It will be on YouTube. The No, I URL will be. wanted it tomorrow if you're putting I'll it share. before. I'll share you today. I'll put it on YouTube today. Absolutely. चले, गुड. Yes. Okay. Bye. Bye, Captain. If you are leaving. विशाल, तुम्हाला काय बोलायचं आहे? सर, नेहमीप्रमाणे खूपच आतला आणि बाहेरचं सागर किती महत्वाचं आहे. नुसतं प्लास्टिकचं प्रदूषण नाहीये, प्लास्टिक नाहीये, तर आतलं जे प्रदूषण आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला तो सागर जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आज नक्कीच एक स्टेप त्याच्यात पुढे गेलो. एवढंच बोलतो आणि थांबतो. बहुत बहुत धन्यवाद. ये आखिरी बात आपने की मुझे समझ में आया क्या बोल रहे हो. सारंग पुराणिक आपण काही बोला, सुरेखा मकोडे तुम्ही बोला आणि आपण क्लोज करू आजच्यासाठी. सर, जसं तुम्ही म्हणालात की मनाचं शुद्धीकरण हा टॉपिक खूप महत्वाचा वाटला मला. जर मनाचं शुद्धीकरण नसेल तर मग आपण बाकीचं शुद्धीकरण कसं करणार? पहिले स्वतःपासून सुरुवात करावी आणि मग आपण बाकीचं जे काही करतोय आपण ते. मला हा पॉईंट इतका आवडला ना की तुम्ही जे म्हणालात, जे 7 चक्रांबद्दल तुम्ही जी माहिती दिलीत ना, ती म्हणजे याच्या आधी सेशन मी काही कारणास्तव अटेंड नाही करू शकलो, पण आज जे अटेंड केलं आहे त्याच्यामध्ये खूप छान माहिती मिळाली आहे मला. ओके, नमस्कार. सुरेखा मकुडे जी म्हणतायत नाईस सेशन सर. आणखी काही म्हणायचंय का सुरेखा ताई तुम्हाला? आपण काय करता ते परत सांगा, माझी ओळख पटकन माझ्या लक्षात राहत नाही. मी टीचर आहे सर. कुठे, कोणत्या गावामध्ये? अकोल्यामध्ये? इथे अकोट. अकोटला आहात. अच्छा, त्या ग्रुपच्या आहात तुम्ही. ठीक आहे. हा अकोटच्या. तर हे जेव्हा युट्यूबवर येईल, आम्ही ग्रुपवरती टाकू, आम्ही तुषार भाऊंना पाठवू. तो URL तुषार भाऊ यांना पाठवा जे मिस झाले त्यांना. हो, बिलकुल हा, बिलकुल. सुरेखा ताई, अकोटचे जे लोक आहेत ज्यांचं मिस झालं त्यांना तुम्ही सांगा की हे बघा. हो सर. 90 आज मिनिटाचं आहे. दोघींना टाकलाय मी. आता उद्या त्यांना टाकते मग ते मी हे YouTube युट्यूबवरती वर. प्लेस करतोय आणि तुम्हाला सगळ्यांना हे म्हणजे तुषार भाऊंना पाठवतो. तुषार भाऊ तुम्ही सगळ्यांना पाठवा. हो, नक्की. हो हं? सर. ज्यांचं मिस झाले त्यांना बघू देत. पुढच्या वेळेस आपलं क्लिअरली ओनली अबाउट प्लास्टिक असणार आहे. प्लास्टिक आणि जमिनीवरचा समुद्र. जे नाही, काही हे पण सुंदर होतं सर, एकदमच छान होतं हे पण. हे जरुरी आहे ना. मला नाही, मला खरंच तुमच्याकडनं पण तुम्ही बोलता तेव्हा मला सर्टिफिकेट मिळतं की दुसऱ्यांसाठी पण घेतलं पाहिजे. खरंच आहे, खरंच. म्हणजे आमचं आता असं आहे की एक्सपांड करणं गरजेचं आहे. आम्ही फक्त जमिनीपुरती मर्यादित न राहता समुद्रावरही जाणं गरजेचंच आहे आता कोणत्याही परिस्थितीत. आणि आतला समुद्र, इनडायरेक्टली काय होतं की नदीत हा, प्लास्टिक जे जाते समुद्रातच जात आहे ना. जातच आहे. जमिनीवर तर नाहीच होत आहे ना. जातच आहे. ओह ग्रेट. तो विशाल, एक छोटी प्रार्थना कह के मैं कंप्लीट कर रहा हूँ. हम जहाँ गए थे इंडस्ट्री में, जो 25 टन्स डेचं ते कॅपॅसिटी बिल्डिंग करतायत आणि ते मशीन प्लास्टिक घेतं आणि त्याचं हे त्याला तर पेट्रोलचाच वास येतो डायरेक्टली आणि पेट्रोल सारखंच दिसतं. क्लिअरली करतायत. आता ते 6 टन्सचे 10 प्लांट्स नेदरलँड्समध्ये लावून आलेले आहेत. हो ना, हा. सुपर, एकदमच छान. एकदमच तर छान. त्यांच्या तिथे गेलो होतो तर तिथे एक प्रार्थना म्हटलं. मी काही आता अर्थामध्ये जात नाही, वेळ झाली आहे. ती प्रार्थना म्हणतो फक्त. पवन गुरु पानी पिता, पवन गुरु पानी पिता, माता धरती महत, दिवस रात दुई दाई दाया, खेले सकल जगत, सतनाम 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 सतनाम. लास्ट 2 शब्द आहेत ना, सतनाम.
लिटरली इट मीन्स जे अस्तित्वात आहे ते बघत राहा, त्याच्याकडे लक्ष द्या. तर अस्तित्वात समुद्र आहे तर लक्ष दिलं पाहिजे. अस्तित्वात आतला समुद्र आहे तर तिथे लक्ष दिलं पाहिजे. अस्तित्वामध्ये अस्तित्व एवढा समुद्र आहे तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर सतनाम मीन्स अस्तित्वाकडे लक्ष द्या. सत्य हा शब्द नाही आहे, तो सत शब्द आहे. सत मीन्स अस्तित्व. नमस्कार, बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू अलख सर. निरंजन, लख लख निरंजन. थँक्यू सुरेखाजी, सारंगजी, प्रणिताजी, तुषारजी, थँक्यू.